बरोबर. झालं सुरू लाईव्ह. तुमचं स्टार्टिंगचं पहा म्हणजे ते थोडं तिकडे लक्ष द्या. मी जास्त प्रस्तावना लांबवत नाही. नाही 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 हां नाही नाही हे वगैरे करणं. सात तीन झाले माझे. ह्या कितना मध्ये झालं सुरू झालं. बरं सुरू झालं. घ्या सर. नाही नाही मतलब लोक जुळून राहिले. अच्छा आता ना मी हे झालो ना. हो झालं. तुम्ही Connect झालं? तुमचा आवाज तिकडे जाते. हां अच्छा हे चांगलं फ्री आहे पूर्ण. उधर सिग्नल वगैरह नहीं रहता कि कितने बजे शुरू होगा स्टार्ट करोगे ऐसा कुछ. डाकोरींना फोन करून विचारावं का नाही तर सुरू करायचं का म्हणून. त्यांचा फोन नंबर आहे का. बोलू 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 पुढे गेला आहे ना ते. बोलू आहे ना तिकडे. कुठं. इथेच आहे ना घरी. हो का. द्यानं नाही तर सुरू करून. काही व्यत्यय नाही आहे ना. नाही काही प्रॉब्लेम काहीच नाही. तर करू का मग स्टार्ट. कहीं का पोर्ट्रेट पे ऐसे मैं आओ ठीक है. काय म्हणतो सुरू करायला सांगायचं. ठीक है करायला लावू का सुरू. ठीक ठीक आहे. हे क्या बोलूंगे. हॅलो डाकोरे सर. चालू करा. हॅलो सर बोलायला सुरुवात करायला लावायची आहे का सरांना. सगळ्यांना ऑडिबल आहे ना आवाज. थोडा जोरात बोला. ओके व्यवस्थित येतो आहे ना सर. तुम्ही चेक करून घ्या सर एकदा. हॅलो. ओके ठीक आहे. ओके थँक्यू सर.
तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपणा सगळ्यांना जय सेवा, जय आदिवासी, जय बिरसा. मी पहिल्यांदा FB-वर लाईव्ह येत आहे. माझा थोडक्यामध्ये परिचय असा आहे की माझं नाव तुकाराम तानबाजी वरकडे. मी नागपूरला राहतो. मी निवृत्त एक नियोजन अधिकारी म्हणून आहे. मी 2010ला निवृत्त झालो आणि हा जो निवृत्तीचा काळ जो आहे, तर मी स्वतःला सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा व्यस्त केलेलं आहे. तसाही माझा चळवळीच्या संबंधातला जो संबंध आहे हा जवळपास माझ्या विद्यार्थी दशेपासूनच आहे. मला त्याही काळामध्ये वाचनाचा छंद होताच. वाचता वाचता बरंच वाचन वगैरे झालं. अनेक प्रकारचे पुस्तके मी हाताळले आणि नंतर असं वाटलं की सामाजिक चळवळीची जी गरज आहे, विशेषतः आदिवासी समाजामध्ये ज्या वैचारिक चळवळी आपण पाहतो आहोत, चळवळी आहे, परंतु चळवळीचा मूळ आधार जो आहे पाहिजे, वैचारिक आधार, तो आधारच नाही. संघटना आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण वैचारिक आधार नाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही जवळपास, माझ्या तरी 25 वर्ष जवळपास मला झालेले आहे. म्हणजे सर्व्हिस नोकरी करत असताना सुद्धा सामाजिक चळवळीची गरज म्हणून आम्ही शासकीय काम करत असताना सामाजिक कामामध्ये सुद्धा आम्ही काम केलं. आमच्या वैचारिक आधार जो आहे तर तो माफुआ म्हणजे मार्क्स, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर यांना मी अभिवादनही करतो आणि त्यांचा सतत आम्ही विचाराचा सन्मान सुद्धा केलेला आहे आणि लोकांमध्ये तो पोचविण्याचं सुद्धा आम्ही काम आदिवासी समाजामध्ये केलेलं आहे. हा जो अनुभव आहे, हा अनुभव लक्षात घेता ज्या साहित्याची, वैचारिक साहित्याची जी गरज आहे, ती गरज आपल्याला कशी भागवावी हा सुद्धा विचार डोक्यामध्ये होताच. आणि त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की याच्यामध्ये एक दर्जेदार साहित्य आपण निर्माण करावं आणि तसा आम्ही प्रयत्न सुरू केला. आज जवळपास माझे वैयक्तिक जे आहेत जवळपास 4-5 पुस्तकं मी लिहिले आहे. त्याच्यामध्ये वैचारिक आधार जो आहे तो देण्याचाही मी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून सामान्य माणसाच्या ज्या जाणीवा आहे त्या जाणीवा त्यांच्यामध्ये निर्माण व्हाव्या आणि सामाजिक चळवळीला त्यांनी आपला हातभार लावावा, असा तो एक प्रयत्न आमचा छोटासा होता. जर आम्ही 25 सेल्फ रिस्ट्रिक्शन मुवमेंटच्या प्रयत्नातून आम्ही हे काम केलेलं आहे. जवळपास आम्ही बिरसा मुंडाच्या बाबतीतला जर अनुभव आम्ही लक्षात जर घेतला तर 20-25 वर्षाचा अनुभव आम्हाला सांगते की मला तरी असं वाटत नाही की बिरसा मुंडाला 20-25 म्हणजे 2000 मध्ये बिरसा मुंडाला कोणी ओळखत असेल. फक्त काही ज्या संघटना ज्या होत्या विशेषतः दलित समाजामधल्या, तर त्यांच्या पॉम्पलेटवर एक किंवा पोस्टरवर एक छोटासा बिरसा मुंडाचा फोटो दिसायचा आणि तो फोटो
तर त्या फोटोसोबत झलकारीबाई आणि अनेक असे हे दिसायचे. तर बिरसा नावाची जे व्यक्ती कोण आहे, त्याचं चरित्र काय आहे, त्याचं काम काय आहे, हे कोणत्याही लोकांना समाजातल्या माहीत होत नव्हतं. नंतरच्या काळात आम्ही थोडासा अभ्यास वगैरे केला आणि त्यावेळेसपासून आम्ही बिरसा मुंडाला घेऊन काम करणं सुरू केलं, सेल्फ रिसर्च मुवमेंटच्या माध्यमातून. आणि नंतर मग बिरसा मुंडाला काही गावागावामध्ये जाऊन, इकडे तिकडे मध्ये जाऊन कार्यक्रम घेणं आणि बिरसा मुंडाचा एक त्यांची जी प्रतिमा आहे आणि त्यांचा जो व्यक्तिगत त्यांचा जो चरित्र आहे, हे चरित्रसुद्धा आम्ही लोकांना सांगण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. हे 2000 आम्ही त्यावेळेस काम करत 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 जेव्हा आम्ही 2005-4 आलो आणि नंतर आम्ही बिरसा मुंडाची जयंती पहिल्यांदा नागपूरमध्ये आम्ही इथे हे केलेली होती आणि तेही कस्तुरचंद पार्कमध्ये. मी हे सगळं सांगण्याचा जी पार्श्वभूमी आहे की याच्यासाठी आहे की आज आपण ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, तर मी बिरसा मुंडा की समूहवादी चिंतनधारा या नावाचं मी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तो विषय चर्चेसाठी आपण समोर ठेवलेला आहे. म्हणून आपण असं पाहतो आहोत की आज जो महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बिरसा मुंडाचं जे व्यक्तित्व आणि त्यांचं जे काम जे पसरलेलं आहे, आदर्श म्हणून त्यांना स्वीकारत आहे, मानत आहे, तर त्याचा इतिहास नागपूरमधूनच सुरू झालेला आहे. ही गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. जेव्हा कस्तुरचंद पार्कमध्ये पहिल्यांदा बिरसा मुंडाची आम्ही जयंती केली, तर या जयंतीला लोकांनी भरघोस म्हणजे जवळपास त्या काळामध्ये 2005 50,000 लोकांची उपस्थिती त्या ठिकाणी आलेली होती. 50,000ची म्हणजे फार कमी, कारण कस्तुरचंद पार्कमध्ये आपल्याला माहीत आहे की फार मोठं हे आहे आणि तिथे कोणी अशा प्रकारचं विशेषतः आदिवासी समाजामधून जर असं काम जर करत असेल तर शक्य नव्हतं हे. पण तो झाला आणि तिथून बिरसा लोकांसमोर आला आणि हळूहळू लोकांनी त्याला स्वीकारलं. विदर्भात पसरला, विदर्भातून महाराष्ट्रात पसरला आणि महाराष्ट्रातून आपण असं पाहतो की देशामध्ये पसरलेला आहे. म्हणजे सामाजिक चळवळी चालवत असताना ज्या प्रतिमा आपल्याला पाहिजे, जे नेतृत्व आपल्याला पाहिजे, ज्याचा आपण आदर्श आणि प्रेरणा घेऊ शकतो, असं जे व्यक्तित्व आहे हे व्यक्तित्व बिरसा मुंडाच्या मध्ये होतं. बराचसा आम्ही बिरसा मुंडाच्या संबंधामध्ये अभ्यास केलेला आहे. दुसरं असं सांगा तर जेव्हा बिरसा मुंडाचं चरित्र, त्यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये बिरसा मुंडांनी ज्या पद्धतीनं जन आंदोलन उभं करण्याचा जो प्रयत्न केला, तो प्रयत्न आणि ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं घडून आलं, तर ह्या सगळ्याचा एक अनुभव लक्षात घेता हा जो विषय आहे चर्चेचा, हा विषय चर्चेचा आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्र, या ठिकाणी हा विषय जो आहे, हा विषयाचं जे नाव जे आहे, या नावामध्ये जागतिक वसाहतवाद हा शब्द आलेला आहे आणि पुढे आदिवासीचे लढे हा सुद्धा आलेला आहे आणि शेवटी बिरसाच्या जन आंदोलनाची एक विमर्श असा तो त्या विषयाचं नाव आहे. आता आपल्याला असं समजेल की आदिवासीचे जे लढे आहेत ते लढे जे आहेत तर जागतिक वसाहतवादाचं काय त्याच्यात घेणं देणं आहे, असा प्रश्न आपल्याला सहज आला असेल. परंतु हे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. हे समजल्याशिवाय आपल्याला हे आदिवासीचे लढे कसे होते, कुठून निर्माण झाले आणि त्याच्या मागची काय भूमिका होती, काय पार्श्वभूमी होती, ही आपल्याला समजणारच नाही.
म्हणून वसाहतवाद हा समजून घेतला पाहिजे. आपल्याला माहीत आहे की जगामध्ये हा वसाहतवाद पसरलेला होता आणि या वसाहतवादाच्या प्रक्रियेमध्ये आदिवासी माणसाचं मरण झालं, आदिवासी माणसाचं शोषण झालं, आदिवासी माणसाचं उत्पीडन झालं. म्हणजे असं म्हणता येईल की वसाहतवादामुळे जर आदिवासीचं जे उत्पीडन आहे, त्याची मरण यात्रा आहे, याला जर जबाबदार कोण असेल तर ते वसाहतवाद आहे. आता तुम्हाला मला थोडासा प्रश्न पडला असेल, परंतु मी एक उदाहरणही तुम्हाला सांगतो. आधुनिक युगामध्ये त्या काळामध्ये वसाहतवाद होता, या काळामध्ये आता काय आहे आपल्याला माहीत आहे का? पुंजीवाद आहे ना की नाही? आणि म्हणजे आपले प्रश्न कुठे रुतलेले आहेत, आपले प्रश्न कुठे उभे होत आहेत, निर्माण होत आहेत, विनाकारण होणार आहे का? आज त्याच्या आदिवासी समाजाकडे जेव्हा आपण पाहतो तो निम्न दर्जाचा माणूस आहे. म्हणजे जो एक समाज आहे त्या समाजामध्ये जे लोक आहेत त्या लोकांपेक्षाही हा अतिशय खालच्या स्तरातला माणूस आहे, असं आपल्याला लक्षात येत नाही का? हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हा मुद्दा जसं वसाहतवादामध्ये जे प्रश्न उभे झालेले होते, वसाहतवादामध्ये त्याचं उत्पीडन होत होतं, वसाहतवादामध्ये जे मरण यात्रा त्याला सहन करावं लागत होतं, हेच काम की नाही आपण पुंजीवादाचे आज जे आपण वैश्विकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे आहोत, हा नव उपनिवेशवाद त्याला म्हणतो किंवा नव वसाहतवादाची प्रक्रिया आपण याला आजच्या काळात आधुनिक युगामध्ये आपण म्हणू शकतो. या आधुनिक युगामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? आदिवासी माणसाचं जरा आपण बस्तरमध्ये जाऊन पाहावं, आहे की नाही? या लढ्यामागची पृष्ठभूमी किंवा पार्श्वभूमी आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की नाही? लक्षात आलं की नाही आपलं की जमिनीच्यासाठी जिथे जिथे संसाधनं आहेत तिथे तिथे या भांडवलदारी वर्गाने काय केलं की आदिवासी माणसाचं निव्वळ शोषणच केलेलं नाही, तर त्याची अस्मिता लुटण्याचं काम सुद्धा या वर्गाने केलेलं आहे, या व्यवस्थेने केलेलं आहे. हे लक्षात आपल्याला येणार नाही का? जर हे लढे आपण जर पाहिले, मग त्या काळचे लढे कसे निर्माण झाले असेल, म्हणजे आपण काय भोगत आहोत. आता मी तुम्हाला त्याचा थोडंसं मी याच्या मागची वसाहतवाद कसा निर्माण झाला, आणि वसाहतवाद दुसरं तिसरं काहीच नाही आहे. वसाहतवाद म्हणजे हे आजच्या आधुनिक भांडवलदाराचा आदिम रूप आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला वसाहतवाद समजत, शोषण कुठं निर्माण होते, उत्पीडन कुठं निर्माण होते, समस्या कुठं निर्माण होते, हे आपण पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा अनुभव आपल्यामध्ये नाही आहे. कारण काय करतो की आपण गंभीरपणे वाचन करतच नाही. गंभीरपणे आपण जे काही सामाजिक परिस्थिती आहे किंवा राजकीय परिस्थिती असेल त्याकडे आपण गंभीरतेने काय घडामोडी देशामध्ये घडत असतात, घडामोडी ते देशातच नव्हे तर जगामध्ये कशा घडत असतात याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही. आणि लक्ष राहत नाही म्हणून आपलं शोषण होत आहे की नाही? तर म्हणून हा जो वसाहतवाद कसा निर्माण झाला ती याच्या मागची पार्श्वभूमी जर आपल्याला शोधायला झाली, कारण मला हे पुस्तक लिहिताना ही एक अडचण समोर आली होती माझ्याकडे. मला बिरसाच्या नावावर तर बरेच लोकांनी लिहिलेलं आहे, बरेच लोकांचे पुस्तक आहेत, बरेच लोकांनी त्याच्या चरित्रात्मक लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये. परंतु ज्या काही त्या काळामध्ये घडामोडी झालेल्या आदिवासीच्या संबंधाने त्याचं सैद्धांतिक विश्लेषण करणारं एकही पुस्तक मला या ठिकाणी पाहायला मिळालेलं नाही. आणि मला असं वाटलं की बा बिरसाने आंदोलन जे केलेलं आहे ते आंदोलन केलं, ठीक आहे, केलं आहे, आंदोलन केलं आहे, तिथले सेठ सावकाराच्या विरोधात लढलेलं आहे, सामंताच्या विरोधामध्ये लढलेलं आहे, ठीक आहे, हे तर प्रकार ठीकच आहे. मग या प्रकारातून आपण काय बोध घेतला पाहिजे? बिरसाने घेतलेलं आहे. बिरसाने आपलं वर्गीय चरित्र सुद्धा समजून सांगितलं आहे त्याला. म्हणून त्याचं आंदोलन कोणा एखाद्या माणसासाठी नव्हतं. त्याचं आंदोलन जर होतं तर ते ही जे व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये असणारा जो माणूस आहे, जो वर्ग आहे, त्याच्या विरोधामध्ये त्यांनी आपलं आंदोलन उभं केलं. ते त्यांचे वर्गीय शत्रू होते. वर्गीय शत्रू म्हणजे नेमकं कोण आहे? कोणाला वर्गीय शत्रू म्हणू शकतो आपण? की ज्याच्या हातात सत्ता आहे, ज्याच्या हातात अर्थ आहे, धर्म आहे, म्हणजे जीवनाचे सगळे संसाधन त्याच्या हातात असा असणारा वर्ग जो असतो त्याला वर्ग म्हणतो, आहे का नाही? आणि तो वर्ग म्हणजे कोणता आहे? तो शासक वर्ग, तो अल्पसंख्यक असतो, तो बहुसंख्यक नसतो. बहुसंख्यक फक्त लोकच असतो,
बहुसंख्येमध्ये सामान्य माणसं असतात, परंतु ज्याच्या हातात सत्ता असते तो वर्ग की नाही हा अल्पसंख्यक असतो, आणि याच्या हातामध्ये सगळी सत्ता जी आहे ही सत्ता त्याच्या हातामध्ये एकवटलेली असते. त्याला आपण वर्ग म्हणतो की नाही वर्ग म्हणतो. हे वर्गाचे आश्रित आहे. जे लोक आपण पाहतो, नोकरी पाहिजे तर आपण कोणाच्या कंपनीमध्ये काम करतो, भांडवलदाराच्या कंपनीमध्ये काम करतो, म्हणजे आश्रित आहो की नाही आहे आपण. आपण कुठं काम करतो, एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम करतो, पण शासकीय कार्यालय जो शासक वर्ग आहे तो कोण आहे, तुमच्या चरित्राचा आहे की तुमच्या नात्याचा आहे की तुमच्या वर्गाचा आहे का, आहे की नाही. हे समजलं पाहिजे आपल्याला, वर्गीय चरित्र आपल्याला समजलं पाहिजे. हे बिरसानी त्या काळामध्ये शोधून हे केलेलं होतं. म्हणून बिरसाचा जो लढा जो होता की नाही हा व्यक्तीच्या विरोधात नव्हता, कोणी तो व्यवस्थेच्या विरोधामध्ये होता. आणि म्हणून बिरसानी हे केलेलं आहे की ही जी व्यवस्था आहे ही शोषणावर आधारित व्यवस्था आहे. हिचा आदिवासी माणसाचं अतोनात शोषण होत आहे, त्याचं उत्पीडन होत आहे, आणि त्याच्या पिढ्या ह्या ज्या आहेत ह्या पिढ्या खत्म करण्याचं काम जे आहे, नष्ट करण्याचं जे काम आहे, हे जर कोणी करत असेल तर हे भांडवलदार वर्ग करत आहे. आधी तेच करत आहे, बिरसाच्याही काळामध्ये तेच होतं. आधी आपल्या पिढ्या नष्ट करत आहे. बस्तरमध्ये जर गेलं तर एकाही एखाद्या गावामध्ये जर तुम्ही जर गेले तर एखाद्या गावामध्ये केलं आणि एखाद्या बाईचं जर तुम्ही विचारपूस जर केली तर ती बाई सुरक्षित नाही. तिची अस्मिता लुटण्याचे अनेक प्रकार तुम्हाला बस्तरमध्येच पाहायला मिळते. आणि हे याच्याला जबाबदार कोण आहे, हा वर्ग आहे की नाही. शासक वर्ग आहे, भांडवलदार वर्ग आहे की नाही. हा वर्ग आपण समजून घेतला पाहिजे मित्र हो. जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत तुम्ही कशाही प्रकारे लढा जर द्याल तर त्याला काही फायदा होणार नाही. आणि म्हणून वसाहतवाद हा समजून घेतला पाहिजे. तुम्ही शोषित आहात अशातलं नाही. अमेरिकेमध्ये किती मोठं शोषण झालं, तुमच्यापेक्षा जास्त शोषण तिथं झालेलं आहे. म्हणून हा जो वसाहतवाद आहे, वसाहतवादाचं नेमकं हा याचा आधार काय आहे, वसाहतवाद निर्माण होण्याचा हा समजून घेतला पाहिजे आपण. तर मित्र हो, आपल्याला युरोपचा थोडका इतिहासमध्ये पाहायला पाहिजे. आपला युरोपचा इतिहास कसा आहे की जसं आपल्याकडे सामंतशाही होती मध्ययुगीन काळामध्ये, तशी सामंतशाही म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी येण्याच्या आधी आपल्या देशामध्ये कशी व्यवस्था होती, सामंतशाहीची व्यवस्था होती, राजेशाहीची व्यवस्था होती आपल्या याच्यामध्ये, आहे की नाही. तर युरोपमध्ये सुद्धा राजेशाहीची व्यवस्था होती, सामंतशाहीची व्यवस्था होती मध्ययुगीन काळामध्ये. परंतु ही मध्ययुगीन काळातली सामंतशाही हे नष्ट कशी झाली, कशामुळे नष्ट झाली, कोणी याला संपवलं का, असं संपवण्याचं कारण नाही आहे. जी प्रक्रिया असते विकासाची, त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा बदल घडत असतो त्या बदलाचा प्रभाव म्हणजे काय होतं की जे जुनं जे काही व्यवस्था असेल, जुने काही गोष्टी असेल, जुन्या काही संस्कार असेल, जुनी काही संस्कृती असेल, जे काही असेल ते ॲटोमॅटिक नसतं होतं. कारण त्याचा विकल्प जो आहे, उन्नत विकल्प ज्याला म्हणतो, प्रगतिशील विकल्प जो ज्याला म्हणतो, तो प्रगतिशील विकल्पाचा उगम झालेला असतो. तो उगम म्हणजे कोणता झाला होता त्या तिथे युरोपमध्ये, तिथे व्यापार क्रांती ही झालेली. व्यापार क्रांती झाली, तिथे उद्योगधंदे झाले, आणि या उद्योगधंद्यामुळे काय झालं की बाजार व्यवस्था समोर आली. बाजार व्यवस्था समोर आली आणि या बाजार व्यवस्थेने काय केलं की अतिरिक्त उत्पादन निर्माण झालं. कारण इकडे विकास फार मोठा झाला, उत्पादनाचे साधनं विकसित झाले, आणि विकसित हे झाल्यानंतर काय झालं की उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं. उत्पादन झालं तर कारण सामंतशाहीमध्ये कसं तर हा जो बदल आहे हा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. आता बाजारपेठेला काय असते, उत्पादन जास्त झालं, बाजारपेठ हे झाली, पण बाजारपेठेला कसं असते की ते सतत वाढत जातं, त्याचा विस्तार होत जातो. आणि युरोपमध्ये हेच झालं आहे. इकडे उत्पादन वाढलं, बाजारपेठ हे झाली, परंतु बाजारपेठ जी होती ते युरोपला कमी पडली. युरोप हा जो संघ जो होता, हा जो खंड जो होता, त्या खंडामध्ये जेवढं उत्पादन होतं त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन जे आहे त्या ठिकाणी होतं. मग या अतिरिक्त उत्पादनाचं काय करायचं, याला कुठं ठेवायचं. म्हणून त्या काळामध्ये बाजारपेठेसाठी नवीन बाजारपेठ कुठेतरी आहे का
असं शोधण्याचं काम त्या लोकांनी केलं. हा एक कारण याच्यामध्ये आपल्याला वसाहतवादाच्या विस्तारासंबंधाने सांगता येईल आपल्याला या ठिकाणी. दुसरं एक कारण आपल्याला असंही सांगता येईल, युरोपच्या बाजारपेठेमध्ये युरोपमध्ये मसाल्याची बाजारपेठ अतिशय मोठी होती. तुम्ही जर युरोपचा जर इतिहास वाचला असेल किंवा वसाहतवादाचा जर इतिहास जर वाचला असेल तर हे जे संदर्भ जे आहे हे संदर्भ आपल्याला वाचायला मिळेल. वसाहतवाद म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये पसरणं म्हणजे त्याला ना काहीतरी कारणं असेल की नाही असेल, आहे की नाही. मग कारण कोणतं होतं? तर कारण हे होतं की त्या ठिकाणी जसं बाजारपेठेमध्ये जे अतिरिक्त उत्पादन झालं हे एक कारण आहेच आहे, परंतु युरोपच्या बाजारपेठेमध्ये मसाल्याची एक मोठी बाजारपेठ होती, परंतु ती बाजारपेठ युरोप लोकांच्या हातामध्ये नव्हती, त्याच्या अधीन नव्हती. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि हे एक महत्त्वाचं कारण हे आपल्याला सांगता येईल की एका देशातली वसाहतवाद दुसऱ्या देशामध्ये कशी पसरली, याच्या मागचं जेव्हा कारण आपण सांगतो ते हे कारण आपल्या समोर येतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा त्यांना हे समजलं त्यांनी विचारलं युरोपच्या लोकांना, कारण काय होत होतं की ही मोठी बाजारपेठ होती, लाखो पाऊंड उलाढाल त्या बाजारपेठेमध्ये होता. आणि ह्या बाजारपेठेमध्ये जे अरब लोक जे होते, ही बाजारपेठेवर एकाधिकार जे आहे, मसाल्याच्या बाजारपेठेवर एकाधिकार जर कोणाचा होता तर तो अरब लोकांचा होता. अरब लोक काय करायचे, आणि हा जो अरब जो आहे तर हे मसाले आणायचे कुठून? ही जी गोष्ट मी जे सांगत आहे की नाही, ही 14व्या शतकातली 15व्या शतकातली गोष्ट मी सांगत आहे. हा इतिहास 15व्या शतकातला मी तुम्हाला सांगत आहे. तर हे जे अरब जे होते, अरबमध्ये तर मसाला होतही नव्हता ना, आहे का नाही. तिथे काही उत्पादन होत नव्हतं, तिथं काही प्रोडक्ट नव्हताच तिथं. मग ह्यांनी जर मसाल्याचं ते प्रॉडक्ट जे आहे, मसाले जे आहेत, त्यांनी कुठून आयात केलेलं आहे? आपल्या भारतातून नेमकं कुठून? तर केरळमधून. आजही केरळमध्ये मसाल्याची एकमेव मोठी बाजारपेठ आहे की नाही, तिथेच उत्पादन होते, आहे की नाही. पण त्याही काळामध्ये केरळमधून अरबाच्या मार्फून युरोपच्या बाजारपेठेमध्ये आपला हा भारतीय मसाला त्या ठिकाणी जात होता. आणि करोडो पाऊंडचा त्या काळामध्ये 15व्या शतकातली गोष्ट सांगत आहे, त्या काळामध्ये करोडो रुपयाचा उलाढाल जी आहे मसाल्याची त्या काळामध्ये होत होती. आणि करोडो रुपयेचा लाभ कमवून हे अरब देश आपल्या देशामध्ये नेत होते. ही गोष्ट युरोप लोकांना सहन झाली नाही. हा संदर्भ मी तुम्हाला सांगतो वसाहतवादाच्या कारण याच्यामध्ये, कारण हे हा संदर्भ आपण सांगितल्याशिवाय वसाहतवाद कशी अमेरिकेमध्ये गेली हे तुम्हाला कसं माहीत, आहे का नाही. आणि तुम्हाला माहीत आहे, आता तो संदर्भ येईल, तो इतिहास मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मग युरोपवाल्यांनी हे सांगितलं की बा तुम्ही एवढा मोठा मसाला आणता पण तुमच्या देशात तर होतच नाही, तर हे सांगायचे नाही. कारण सांगितलं तर काय होईल, ते मसाल्यासाठी केरळमध्ये जाईल, केरळमधून ते स्वतः मसाला आयात करेल आणि आपल्या देशामध्ये विकल, आहे का नाही. म्हणजे नुकसान कोणाचं होईल? नुकसान होईल अरबाचं, आहे का नाही. आणि हे जे अरब लोक हे त्याला काही जमत नव्हतं, हा तर घाट्याचा सौदा होता, त्याच्यामुळे ते काही ते सांगत नव्हते. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग हा जो जरी अरबाने ही जे रशिया हे सांगितलं नसलं तरी अरब युरोपचे जे व्यापारी होते ते व्यापारी या शोधातच होते की हे लोक तुमचा मसाल्याचा व्यापार करतात कुठून आणतात, म्हणून त्या शोधामध्ये होते. आणि त्यांना थोडा सुखसुखवट लागला की हे कुठून तरी भारताच्या उपखंडातून कुठून तरी आणतात, हे त्यांना लक्षात होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की, परंतु प्रश्न असा होता की भारताचा जो एक रस्ता जो होता पूर्वेकडून, म्हणजे अरब देशामधून जाणारा जो रस्ता होता की जमिनी मार्गातूनही जर इकडे जर आपण भारतामध्ये जर घुसलं तर आपल्याला भारतामध्ये जाता येईल. आणि जिथे मसाल्याचं उत्पादन होते ज्या भागात, त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जाता येईल. परंतु
अरबाने काय केलं की तोही रस्ता बंद करून टाकला. बऱ्याचशा याच्यासाठी बऱ्याचशा युरोप आणि अरबाच्या लढाया झालेल्या आहेत, युद्ध झालेले आहेत त्या ठिकाणी. मग जे पोर्तुगीज आणि तुमचे हे जे होते स्पेनचे जे काही राजे होते त्यांनी असं ठरवलं की आपण समुद्री मार्गातून जायचं. आपले काही जे ॲडमिरल आहेत किंवा जे दर्यावर्ती आहेत या लोकांना आपण तो ज्या भागातून हा मसाला येतो त्याचा रस्ता शोधायचा आणि त्या भागामध्ये जायचं आणि त्याचा शोध घ्यायचा, अशा प्रकारची ती हे केली. आणि म्हणून पहिल्यांदा आपण जे पाहतो की आपल्याला माहीत आहे हा इतिहास, कोलंबस पहिल्यांदा अमेरिकेमध्ये गेला आहे की नाही. कोलंबसला 3 जहाजं दिलेले होते त्यांना. 3 जहाजं, जवळपास 200 खलाशी, अन्न सामुग्री असा जहाजी बेडा करून जो कोलंबस होता तो कोलंबसने समुद्रमार्गाने भारतामध्ये येण्यासाठी प्रयास केला त्या काळामध्ये, म्हणजे जवळपास 1492च्या दरम्यान. आणि जेव्हा तो प्रवासाला लागला त्याला वाटलं की पृथ्वी गोल आहे, पूर्वेकडून जा की पश्चिमेकडून जा, पूर्वेकडून जा की पश्चिमेकडून जा, आपण जाऊ तर भारतामध्येच जाऊ कारण पृथ्वी गोल आहे. परंतु दुर्दैवाने काय झालं, तो रस्ता चुकला आणि अमेरिकेच्या कॅरेबियन समुद्राचं जे एक बहामा बेट आहे तिथे जाऊन पोहोचला. आता हा जो भाग आहे हा भाग आपल्यासारखा ज्याला सिव्हिलायझेशन म्हणतो, जिथं सभ्यता आहे, जिथे राजे रजवाडे आहे, जिथे मोठमोठे वाडे आणि किल्ले आहे, तर असा काही भाग तिथे नव्हता. तिथे निव्वळ जंगलच जंगल होता. आदिम लोक त्या ठिकाणी होते. सगळीकडे जिकडे तिकडे पाहावं निव्वळ जंगलही आणि आदिम लोक पाहायला मिळतात. अख्खा जो आजचा जो अमेरिका जो आहे, अमेरिका खंड जो आहे, त्या काळामध्ये 15व्या शतकामध्ये 15व्या शतकामध्ये जेव्हा कोलंबस तिथं पोहोचला तर तेव्हा त्याला हे अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी दिसलं. त्याला पहिल्यांदा तर असं वाटलं की आपण खरोखरच भारताच्या कोणत्या तरी निर्जन ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत असं त्याला पहिल्यांदा वाटलं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या बेटाला, त्या भागाला त्यांनी वेस्ट इंडिज हे नाव दिलं. आपण इंडिज, त्या काळात भारत असं नाव नव्हतं, इंडिज या नावाने जगामध्ये भारताची ओळखी होती. हे इंडिज जे आहेत, हे इंडिजच पूर्वेचं इंडिजिनस आहे म्हणून त्याला वेस्ट इंडिज हे नाव दिलं आणि तितक्या लोकांना इंडियन म्हणून असं नाव ठेवलं त्यांना. त्यामुळे हे इंडियन लोक आहे, इंडिजमध्ये राहणारे इंडियन लोक आहेत, अशा प्रकारचं त्यांनी हे केलेलं आहे. हा पहिल्यांदा पोचला आणि ह्या निर्जन जगाची, अनोळखी जगामध्ये याची माहिती कोणाकडेच नव्हती की असंही एक जग आहे की जिथं सभ्यता नाही, जिथं संस्कृती, आदिम संस्कृती आहे, आदिम लोक राहतात, जंगली लोक राहतात, अशा प्रकारचा तो भूप्रदेश आहे. हे पहिल्यांदा तुमच्या कोलंबसच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि इथून सुरुवात झाली वसाहतवादाला. नंतर कार्तोस आला 1520 तिथे गेला, तो गेला मेक्सिकोमध्ये. हा इथेच थोडंसं आपण वाचल्याशिवाय की नाही आपल्याला हे जे भूमिका जे आदिवासी लढ्याचे, कारण आदिवासी लढे काय भारतामध्ये झाले अशातला भाग नाही आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा झाले. आदिम अवस्था असून सुद्धा त्या लोकांनी या इंग्रज लोकांशी किंवा या स्पेनी आणि पोर्तुगीज लोकांशी फार मोठं युद्ध केलेलं आहे. आपल्याला हे कार्तोसच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. कार्तोस जेव्हा पोहोचला त्या ठिकाणी त्यांच्याकडे घोडे होते, तोफा होत्या, जवळपास 500 ते 600 लोक घेऊन तो त्या ठिकाणी पोहोचलेला होता. आणि या सगळ्या लोकांना पाहिल्याने, विशेषतः घोड्याला पाहताना त्याला असं वाटलं की हे लोक आले कुठून, स्वर्गातून आले, पाताळातून आले, वरून आले की कुठून आले, हे आले कुठून आहे असा प्रकारचा आपल्या भूभागामध्ये तर पाहायला भेटत नाही. मोठे आश्चर्यचकित झाले. तिचा कबिलाई राजा जो होता त्याच्यापर्यंत ही गोष्ट गेली आणि त्यांनी काय केलं की हे विचित्र लोक दिसतात,
कुठून तरी भटकून आलेले आहे, याला वापस पाठवलं पाहिजे. मग वापस पाठवलं तर म्हणून त्यांनी काय केलं की सोन्याची, ज्याला आपण काय म्हणतो नजराना म्हणतो की नाही आपल्या भाषेमध्ये, चांगल्या भाषेमध्ये, तर हा नजराना, स्वर्णाचा नजराना त्यांनी त्या कारतूसकडे पाठवला. अरे ते तर आले होते, त्याच्यासाठी तर आले होते. इथे जे कोलंबसनी जे माहिती ज्या सांगितली की हा जो भाग अत्यंत श्रीमंत, अत्यंत रईस आहे, इथे या ठिकाणी सोन्या चांदीच्या खाणी आणि मोठमोठे पहाडं आहेत, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलं होतं. आणि सोन्याची चांदीची हे त्यांना तर गरजच होती त्यांना. आणि पहिल्यांदा जेव्हा वसाहती निर्माण झाल्या तर पहिल्यांदा सोन्याची लूट झाली. आणि सोन्याच्या लुटीमध्ये अतिशय आदिवासी माणसाचं अतोनात उत्पीडन झालं. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. अतोनात. एका ठिकाणी स्पेनी लोकांनी, मला वाटतं तो मेक्सिकोमध्ये, जेव्हा एका मोठ्या कबिला, जेव्हा मोठं गाव असेल त्या ठिकाणी त्यांनी हमला केला. आणि हमला केल्यानंतर तिथे जवळपास त्या भूभागामध्ये 3 लाख लोक राहायचे. आणि या 3 लाख लोकांना यांनी त्याच्या स्वारी करून त्यांना संपवलं. त्याच्यापैकी 2.5 लाख, 3 लाखापैकी 2.5 लाख लोकांना नरसंहार करून टाकले. हायती, ज्याला आज क्युबा आपण ज्याला म्हणतो की नाही, या क्युबामध्ये 100 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 30 लाख लोक आदिवासी राहत होते. या 100 वर्षाच्या काळामध्ये हळूहळू शोषण करून त्यांचं अतोनात शोषण केलं आणि त्यांना हे केलं. तर त्यांची लोकसंख्या जेव्हा आपण पाहतो आणि इतिहासामध्ये जेव्हा आपण पाहतो तर 13 आणि 14, मग 3 लाख कुठे आदिवासी माणसं आणि 13,000 आदिवासी माणसं 100 वर्षात. या काही तर असे जनजाती आहे की त्याचा वंश आणि त्यांच्या पिढ्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. तो इतिहासातही त्याला माहीत नाही, गडप झालेले आहे सगळ्या. असा हा इतिहास आहे. एवढं शोषण सोन्याच्या खाणीमध्ये, सगळ्या गुलाम म्हणजे कुठून आले? गुलाम तर नंतर आले, निग्रोला गुलाम करून नंतर आणलं. परंतु तिथे आदिवासी माणसं जे उपलब्ध जे होते, राहणारे जे लोक होते, या लोकांनाच गुलाम केलं त्यांनी. आणि त्यांना अतोनात हाल अपेष्टा करून सोन्याच्या खाणीमध्ये, चांदीच्या खाणीमध्ये पाठवलं आणि त्यांना लुटण्याचं काम केलं. त्यांच्या माध्यमातून सोनं प्राप्त करण्याचा हे केलं आहे. या लोकांना माणूस म्हणून मान्यता नव्हती. यांना हे माणसं आहे असं त्यांना वाटतच नव्हतं. हे काय म्हणाते, हे इंडीजचे शिक्के आहेत, हे 2 पायाचे जनावर आहे, याला जगण्याचा अधिकार नाही. हे त्या काळातले जे तुमचे जे वसाहतवादी जे लोक त्या ठिकाणी गेले होते, त्या ठिकाणी म्हणजे अतोनात झालं, हे झालं. यांच्या शोषणाला हे लोक कंटाळले. तर हे काय करायचे, आत्महत्या करायचे. आदिवासी माणसं बघा, शोषण सहन नाही झालं या लोकांचं, तर हे स्वतः आत्महत्या खाते, जहर खाते. एवढंच करत नव्हते तर असं शोषण जे आहे, अशी गुलामी आहे, आपल्या मुलांना सुद्धा प्राप्त होऊ नये. तर त्या मुलांचं हे जे आई वडील आहे, हे आई वडील त्या आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा मारून टाकायचे. म्हणजे इतकं भयानक शोषण आपण पाहतो त्या काळामध्ये. आपण समोर राहतो 15व्या 16व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये आपण ते पाहतो. तर आता अमेरिका ज्या ठिकाणी उभी आहे आज आपण पाहतोय की नाही, ते अशी उभी आहे का? त्या आदिवासी माणसाचं शिरकाम करून त्यांच्या थडग्यावर उभं राहून आजचे 3ही खंडामधले आपण जे अमेरिका पाहतो, उत्तर दक्षिण आणि लॅटिन अमेरिका आपण जे पाहतो ना, जिथे आज युरोपचे अनेक देशाचे सीमा त्या अमेझॉन खोऱ्याला लागलेले आहेत. जवळपास 70% अमेझॉन खोरं जे आहे ना, हे ब्राझीलमध्ये आहे. 20% ऑक्सिजन जनरेट फक्त निव्वळ तुमचं ते अमेझॉन खोरा तयार करतं. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते अमेझॉन खोरा अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु त्या ठिकाणी संसाधनं आहेत आणि या लोकांना या संसाधनाच्या भरोशावर आपल्या इमारतीने आपले तिजोऱ्या भरायच्या आहेत. त्या गोष्टी आपण लक्षात घेतो की नाही घेत? अनुभव वेगळे नाही आहे, तर हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कुठेही आपण कोणत्याही परिस्थितीत असं जर विश्लेषण जर आपण केलं तर परिस्थिती वसाहती काळामध्ये तेच शोषण होतं आणि आजही आधुनिक युगामध्ये, भांडवलदारी युगामध्ये जेव्हा पाहिलं तर हे तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला पाहत असे याच्यामध्ये की ब्राझीलमध्ये सुद्धा जमिनीत, ब्राझीलच नव्हे तर अमेरिकेचे जे इंडिजिनस पीपल आहेत ते सुद्धा आज सुद्धा की नाही आपल्या अस्मिता आणि अधिकाराचे लढे आजही ते देत आहेत. म्हणजे किती कमाल आहे की नाही, आहे की नाही? आधुनिक युगामध्ये अरे तुम्ही त्या काळामध्ये त्याचं शिरकाण केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी विसरल्या. पण आज त्यांनी काय गुन्हा केला हो? त्याला जंगलामध्ये तुम्ही अमेझॉन खोऱ्यामध्ये येतं ते अंतर हक्काचं हे आहे.
आहे की नाही. तिथेच त्यांच्या पिढ्या जन्मल्या, जगल्या आणि मरणही पावल्या. तिथेच त्याचे थडगेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की नाही मिळतात. आणि या अमेझॉन खोऱ्यापासून तुमचं काय नुकसान होऊन राहिलेलं आहे. उलट तर तुम्ही नुकसान करणार. पर्यावरणाचे प्रश्न तुमच्यामुळे निर्माण होणार आहे की नाही. म्हणजे अख्ख्या जगाला धोक्यात टाकण्याचं काम ते आदिवासी करत आहे का, ते तर वाचवत आहे. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आपले लढे उभारताना हे जे प्रसंग जे आहे जगामध्ये, हा जो इतिहास आहे, हा इतिहासच आपल्याला जर माहीत जर नसेल तर तुम्ही जगाल कसं या व्यवस्थेमध्ये. ही व्यवस्था तुमची आहे का, तुमच्या हातामध्ये आहे का, हे समजून नाही घेतलं पाहिजे का आपण तर आश्रित माणसं आहोत भांडवलदार वर्गाची. दिलं तर खायचं, नाही दिलं तर मराचं. हा प्रश्न आहे की नाही आहे. पण हे प्रश्न आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. अमेरिकेमध्ये हा प्रश्न आपल्याला इथे तुम्हाला म्हणून मुद्दाम मी हा प्रश्न सांगितलेला आहे. हा प्रश्न एक झाला. दुसरा एक प्रश्न आता हा एक इतिहासाचा आपला झाला. आता चला आपण काय करू. मला माहीत असेल की धंदा आपण कशाचा करतो, वस्तूचा करतो, याचा त्याचा करतो आहे की नाही. जनावराचाही आपण धंदा करतो. व्यवसाय करायचा जर झाला तो व्यवसाय माणसाचा कधी करताना पाहिला का आपण. आणि जो जर माणसाचा व्यवसाय करत असेल तर त्याच्यामध्ये ती माणुसकी आहे का, हे समजून घेतलं पाहिजे ना. जग कसं आहे, भांडवलदारी जग कसं आहे हे समजून घेतलं पाहिजे की नाही. वसाहतवादी जग कसं आहे, कोणत्या मानसिकतेचा आहे, कोणत्या चरित्र आहे त्याचं हे समजून नाही घेतलं पाहिजे का आपण, आहे की नाही. हे जर आपण समजून जर घेतलं तर आपला स्वाभिमान आपल्याला कसा जपता येईल, आपल्या अस्मिता आपल्याला कसा जपता येईल, आपले अस्तित्व आपल्याला कसं त्याचं संवर्धन करता येईल, कसं रक्षण करता येईल हे आपल्याला शिकता येईल. तेव्हा आपण हे जे चरित्र आपण जर पाहिलं आहे की नाही, हे जर पाहिलं तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला करता येईल. आपल्याला वाटतच नाही. आपल्याला वाटत नाही याचा अर्थ असा होते की आपण काही गुलाम आहो की नाही. गुलाम आहो का असा भास होते का आपल्याला, असाही भास होत नाही. ह्याही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. माणसाचा व्यापार करणारे जे लोक आहेत, जे निग्रोचा व्यापार, तुमचा आफ्रिकेमधून आदिवासी माणसाला गुलाम बनवून त्यांचा हे त्याचं शिक्केच नव्हे असेच म्हणतात. शिक्के आहे ते. शिक्के आहे म्हणजे नेमकं काय आहे की गुलामाला विकणं आहे की नाही. आणि ते कोण करत आहे, माणसं करत आहे. जनावराला विकलं तर वेगळी गोष्ट आहे, आपल्याला समजूया आपण शकतो. पण माणसाला जेव्हा विक्रीचा धंदा करतात, आणि मी तुम्हाला सांगतो हे जे इंग्लंड जे आहे की नाही, इंग्लंडच्या औद्योगिकरणामध्ये सगळ्यात मोठं प्रमुख भांडवल जर जास्त कोणाचं असेल तर ते गुलामाचा व्यापार करून प्राप्त केलेलं ते धन आहे. या प्राप्त केलेल्या गुलामीचा जो व्यवसायातून जे धन प्राप्त केलं त्याच्यावर इंग्लंडमध्ये त्यांनी औद्योगिकरणाची इमारत उभी केली. ही गोष्ट आपण लक्षात घेतली, वाचावं लागेल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे असं हे जग आहे. मग भारतामध्ये काय झालं, भारताची परिस्थिती आता आपण येऊ तर भारताच्या परिस्थितीमध्ये कसं झालं आहे. जे जग जे होतं अमेरिकन जग, आदिम जग होतं, तसं जग हे होतं का, आहे की नाही. याही जगामध्ये वसाहतीकरण झालं आहे. आणि ते वसाहतीकरण कसं झालं आहे हे आपण पाहिलं पाहिजे, आहे की नाही. तर ह्या गोष्टी काही आपल्याला पाहायला पाहिजे इथे. कारण भारताच्या त्याही काळामध्ये म्हणजे 1492 कोलंबसने तो भाग शोधून काढला. इंग्लंडला त्याही काळामध्ये, युरोपला, भारतामध्ये नेमका समुद्रमार्ग कुठून जाते हे माहीत नव्हतं म्हणून वास्को डी गामाला पाठवलं. तो 1498 केरळच्या भूभागामध्ये पोहोचला आणि तिथून त्यांनी मसाल्याचा तो व्यापार केला. आणि अशा पद्धतीनं भारताचा तो शोध लागला त्याच्यामध्ये. आणि नंतर मग व्यापाराच्या दृष्टिकोनातून यांनी हे केलं की आता भारतामध्ये आपल्याला व्यापारसुद्धा करता येईल. त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी त्या काळामध्ये स्थापन केली आणि ईस्ट इंडिया कंपनीने नंतर भारतामध्ये आली. ते भारतामध्ये 16व्या शतकामध्ये आले. 17व्या शतकामध्ये भारतामध्ये त्यांनी पाय ठेवले आणि त्यांनी काय केलं की 4 व्यापार केंद्र उभे केले. 4 व्यापार केंद्र कुठे उभे केले. पहिलं व्यापार केंद्र त्यांनी सुरतमध्ये केलं. दुसरं व्यापार केंद्र त्यांनी मद्रासमध्ये केलं. तिसरं मुंबईला केलं. आणि चौथं म्हणजे भारताच्या 4ही बाजूनी व्यापारिक केंद्र त्यांनी स्थापन केलं. इथेही मोठं, कारण त्याला
अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीचं शोषण झालं आदिवासी माणसाचं, तसं शोषण या ठिकाणी करता आलं नव्हतं. कारण इथे राजेशाही होती. याला इथं व्यापार करायचा होता. पण व्यापार करण्याची जी एक पद्धत होती ती पद्धत अतिशय अमानुष पद्धतीची होती. इथे जे राजे लोक होते, तर राजे लोकांना या कंपनीने आणि याला एकाधिकार मिळाला होता व्यापाराचा. हे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इंग्लंडच्या महाराणीने ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार दिलेला होता. आणि हा ईस्ट इंडिया कंपनीने नंतर इथे येऊन जे व्यापारी जे राजे लोक होते, या राजे लोकांना ब्लॅकमेल करण्याचा सुरुवात केली. ब्लॅकमेल कसे केली यांनी, की त्यांच्याशी मित्रता करायची. मित्रता केल्यानंतर त्यांना, कारण राजे लोक होते, अय्यास लोक होते, आणि हे अय्यास लोक जे काही लगान मिळायचे, जे काही रेव्हेन्यू रयतेकडून मिळाता, त्या रयतेच्या भरोश्यावर हे काय करायचे, आलिशान आपले जीवन हे करायचं. रयतेचा बदल यांच्याकडे काही दयामाया नव्हती, अशी पद्धत त्या काळात होती. परंतु तेही त्यांना पुरत नव्हतं. मग यांच्या ज्या वित्तीय आवश्यकता होत्या ह्या कुणी पुरवल्या, ह्या ईस्ट इंडिया कंपनी. यांना एवढं कर्जबाजारी करून टाकायचं की त्यांना त्यांचं कर्ज वापस करण्याची क्षमताही सुद्धा त्याच्यामध्ये ठेवण्यात येत नव्हती. मग जेव्हा राजे लोक लढे कसे आदिवासीचे निर्माण झाले हे लक्षात घेतलं पाहिजे. लढ्यामागचे कारण काय आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण याच्यामध्ये असेच लढे झाले आहे का? जवळपास 1771 पासून आदिवासीचे लढे होणं सुरुवात झाली. आता आपल्याला 18व्या शतकामध्ये आणि 19व्या शतकामध्ये तर संपूर्ण 19 शतक आदिवासीच्या लढ्याने गाजून टाकलेलं आहे, आपल्याला हे माहीत आहे की नाही. तर हा जो प्रकार जो होता की नाही, की यांना एवढं कर्जबाजारी करून टाकायचं की हे कर्ज त्यांचं वापसच करून मग त्यांच्याशी तह करून टाकायचे आणि व्यापारासाठी विशेष प्रकारच्या सोयी हे करायचे. दुसरं येतं त्या ठिकाणी एक महत्त्वाचं कारण झालं वसाहतवाद इथं रुजवण्यासाठी, भारतामध्ये रुजण्यासाठी एक मोठं कारण हे झालं की बंगाल प्रांतामध्ये एक मीर नवाब नावाचा राजा राहत होता. त्यांचा आपसामध्ये जे परिवार होता त्याच्यामध्ये कुरबुरी सुरू होत्या. त्यांनी यांना खत पाणी घालणं सुरू केलं आणि प्लासीचं युद्ध उभं केलं. प्लासीच्या युद्धामध्ये एका राजाचा यांनी ईस्ट इंडिया कंपनीने पक्ष घेतला. मीर कासिम पराजित झाला आणि दुसरा अजय झाला. तर दुसऱ्या राजाला काय केलं, दुसऱ्या राजाकडून त्यांनी हे केलं की तुला जिंकून देण्याचं काम आम्ही केलं, तुला राजा आम्ही बनवतो, राजा बनवाचा, परंतु राजा म्हणजे आम्ही जे सांगू त्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी कारभार पाहावा लागेल. अशा प्रकारचा तो तह होता. आणि याच्याकडून दिवाणीचा जो हे आहे त्याला आपण काय म्हणतो करार आहे, तो करार करून घेतला. आणि हा करार त्या काळात ते बंगाल प्रांत होतं, ते निवड बंगालच नव्हतं, बंगाल होतं, तुमचं बिहार होतं आणि ओरिसा होतं. असा विशाल जो भाग आहे याचा त्यांनी दिवाणी दावा हे केला. आणि आपले कायदे पहिल्यांदा जर भारतामध्ये जे कायद्याचं राज्य जर कोणी जर केलं असेल तर त्या काळामध्ये हे राज्य हे झाले, कायद्याचं राज्य उभं झाले. यांनी कायदे तयार केले, अधिनियम केले, चार्टर तयार केले आणि आपली व्यवस्था स्थापित केली. आणि प्रत्येक राजाला यांनी टार्गेट दिलं. जे काही त्या काळातले राजे त्या बंगाल प्रांतामध्ये जे होते त्या राजांना टार्गेट दिलं, त्या सामंतांना टार्गेट दिलं की तुझ्या याच्यामधून जिथे तुझं राज्य आहे तुझ्या राज्यामधून एवढा हजाराचा म्हणा किंवा लाखाचा म्हणा रेव्हेन्यू ज्याला महसूल म्हणतो, जेव्हा ज्याला लगान म्हणतो, तो लगान आमच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीमध्ये आला पाहिजे. जर असं आला जर नाही तर तुझी जे नवाबी आहे ते नवाबी आम्ही निलाम करू आणि तू नाही तर दुसऱ्या कोणाला तरी आम्ही देऊ. अशा प्रकारचं हे झालं आहे त्याच्यामध्ये. आणि हे त्रासून गेले. 1857चा लढा याचमुळे झाला. ते त्रासून गेले राजे लोक. क्या तुमचं लगान म्हणजे पैसा द्यायचा, म्हणजे द्यायचा कुठून, द्यायचा म्हणजे रयतेकडून घ्यायचा की शेतकऱ्याकडून घ्यायचा. शेतकऱ्याची क्षमता सुद्धा लगान देण्याची नव्हती.
म्हणून ते विद्रोह सामंताच्या विरोधात करायचे, हाही एक प्रकार त्या ठिकाणी घडला भारतामध्ये. हा इतिहास आपल्याला वाचता येईल, याला समजून घेतलं पाहिजे आदिवासी लढ्यासाठी. पण या प्रक्रियेमध्ये आदिवासी जे राजे होते त्यांनाही या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं, त्यांच्याकडूनही लगान वसूल करण्याचे कामं या लोकांनी केले. आणि म्हणून की हे जे लढे जे होते की नाही त्यांच्यावरही वेगवेगळे कायदे, जंगलाचे कायदे त्याच्यावर लादलेले होते, अनेक कायदे त्याच्यावर हे केलेले होते. आणि त्याच्यामुळे काय की राजे तर असंतुष्ट होतेच होते, आदिवासी सुद्धा असंतुष्ट झाले. हा त्याच्या मागचा भोग होता. आणि म्हणून 1857चा जो उठाव जो झाला आहे की नाही तो या कारणामुळे तो 1857चा उठाव झाला. आणि आदिवासीचे उठाव तर सतत तुमच्या 1771 पासून आपल्याला पाहायलाच मिळते. बिरसाच्या मुंडा याच्यापर्यंत कमीत कमी 25-30 आदिवासीचे हे झाले, म्हणजे पूर्ण शतक त्याने गाजवलं आदिवासी योद्धांनी. हा आपल्याला इतिहास पाहायला मिळते. आपल्या तुम्हाला सिद्धू कान्हूचा पासून इतिहास, कोल विद्रोह पाहायला मिळते, संताल विद्रोह पाहायला मिळतो. अनेक विद्रोह आदिवासीचे जे आहे झारखंडमध्ये झाले, झारखंडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये झाले. त्या जे अधिकृत जे नोंद जे आपल्याला वाचायला जे मिळते आहे की नाही तर भारतामध्ये जवळपास 500 ते 600 आदिवासीचे लढे उठाव त्या काळामध्ये झालेले. एवढे उठाव कोणी केले इतिहास तुम्ही तपासून जरी पाहिला तर शेतकऱ्याचे बी आंदोलन जरी झाले असेल, राज्याचे हेही झाले असेल, तर एवढे उठाव कोणीही माणसाने केलेले आहे, कोणत्याही समाजाने केलेला नाही. हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी हे केला पाहिजे. हा प्रश्न आपण हे केल्यानंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या जे शोषणमुक्त जे हे होतं नंतर अनेक राजकीय घडामोडी घडत गेल्या या ठिकाणी, अनेक अधिनियम वगैरे झाले. त्याच्यानंतर हे 1857 म्हणजे 1833मध्ये, आता हा इतिहास सांगायला गेलं तर तो एक वेगळा विषय होऊन जाते, परंतु मी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की ईस्ट इंडिया कंपनीचे जे एकाधिकार ज्या व्यापारात होता तो 1833मध्ये काढून टाकलेला, परंतु त्याच्याकडे शासन करण्याचा अधिकार दिला आहे. त्याच्यानंतर 1857मध्ये जो उठाव झाला आहे तो उठाव झाल्यानंतर 1858मध्ये तेही अधिकार त्यांनी काढून टाकलेला आहे आणि त्याला भारतातून हद्दपार करून टाकलेला आहे. आणि हा संपूर्ण कारभार जो आहे भारताचा वसाहतवादी कारभार जो आहे हा कारभार राणीने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि परंतु याच्यामध्ये एक पद्धत बदलून गेलेली आहे. आतापर्यंत 1857 तर राजे आपल्याला पाहायला मिळत होते, राजे आपल्या पद्धतीनं आपले कारभार करत होते. पण तो 1857चा जे उठाव झाला राजे आणि सामंताचा, तर त्यांनी एक ईस्ट इंडिया कंपनी इंग्रज सरकारने ती एक पद्धत हे केली, तुम्ही राजे राहाल पण राजे फक्त नावाचे राहाल, तुम्ही सामंतही राहणार नाही, तुम्ही फक्त जमीनदार राहणार. आणि तुमचं काम फक्त एवढंच राहणार आहे की तुमच्या भागामध्ये तुम्ही शांतता नांदावी, गरज पडली तर केंद्र शासनाला मदत करावी आणि कोणत्याही पद्धतीने तुम्ही इंग्रजाच्या शासनाच्या विरोधामध्ये, उपनिवेशवादी शासनाच्या विरोधामध्ये उठाव करता कामा नये. जर उठाव केला तर तुमची सगळी जबाबदारी निलाम काढू, आम्ही जप्त करू अशा प्रकारे. आणि तुम्ही पहा इकडे तर उठाव आपल्याला पाहायला मिळतात, पण 1857 नंतर जे राजेशाही जे होती की नाही, या राजेशाहीनं एकही कोणताही उठाव असा इतिहासामध्ये एक जरी उठाव जर झाला असेल, हा उठाव आपल्याला पाहायला भेटत नाही. एवढं दाबून टाकलेलं, एवढं गुलाम बनवून या राजेशाहीला टाकलेलं होतं. आता एवढंच का, हां तुम्हाला सामाजिक काम करताय, ते कुठं शिक्षणाची व्यवस्था करताय, ह्याची करताय, पण नीतिगत जे अधिकार जे होते ते नीतिगत अधिकार यांना दिलेलं नव्हते. उदाहरणार्थ रेव्हेन्यू वसूल करण्याचे अधिकार, ते अधिकार तर फक्त हे होते, फक्त याच्या मार्फत करायचे, परंतु ते तिजोरीमध्ये त्या सरकारच्या टाकायचे. हा एक याच्यामध्ये होता. आपल्याकडे अनेक राजे जे होऊन गेले, शाहू महाराज होऊन गेले, शाहू महाराजांनी अनेक शाळा वाळा चांगलं हे काम केलं आहे की नाही, अनेक लोक हे झालेले आहेत. तर अशा प्रकारचा की नाही हा प्रकार जो आपल्याला वसाहतीकरणाचा आपल्याला पाहायला मिळते, आजही मोठा प्रकार आहे, उलटा प्रकार आपल्याला पाहायला मिळते आहे की नाही. या ठिकाणी बिरसा मुंडाचा जे प्रकरण आपण हे पाहतो, इथे याच प्रक्रियेतून बिरसा मुंडा, याच उठावाच्या प्रक्रियेतून बिरसा मुंडाने हे सगळं पाहिलं, आपल्या लहानपणापासून पाहिलं. संतालाचे विद्रोह पाहिले, 1875चा याचा जन्म आहे. त्याच्यानंतर जे उठाव झाले आहेत आदिवासींचे, संतालाचे झाले, मुंडांचे झाले, कोलामाचे झाले, हे सगळे आंदोलन वगैरे त्यांनी पाहिलेले होते. आणि त्यांच्या मनामध्ये जे आहेत, मला वेळ आहे का, तर हा आता आपण काय करू,
बिरसा मुंडाच्या आंदोलनाकडे आपण येऊ. ही कारणीभूत आहे बिरसा मुंडाच्या उठावाला, बिरसा मुंडाच्या आंदोलनाला किंवा आदिवासीच्या उठावाला जे कारणीभूत जी परिस्थिती जी होती ही वसाहतवादी परिस्थिती होती. तुम्ही कोणत्याही अँगलनी जरी त्याचं हे जर पाहिलं तर तुम्हाला ही जी व्यवस्था जी होती ही व्यवस्थाच कारणीभूत होती, शोषणमूलक होती. कारण हे उठाव तर तुम्हाला सामंती काळामध्ये व्हायला पाहिजे होते, सामंती काळामध्ये नाही झाले. का नाही झाले? कारण याच्यामध्ये त्यांच्या अस्मिता असेल, अस्तित्वाचे जे प्रश्न होते ते प्रश्न त्या प्रक्रियेमध्ये, सामंती प्रक्रियेमध्ये, सामंती व्यवस्थेमध्ये निर्माण झालेच नव्हते, आहे का नाही? म्हणून उठावाची गरजच नव्हती. पण तो हे प्रश्न मात्र वसाहती काळामध्ये निर्माण झाले, आहे का नाही? तर त्याच्यामुळे काय ते अनेक उठाव झाले आणि बिरसांनी असा प्रयत्न केला की आपण आपल्या समाजाला या शोषणमुक्त समाजामधून, व्यवस्थेमधून मुक्त करावं, अशा प्रकारचा हे झाला. पण तू लहान होता त्या काळामध्ये, पण ती समज त्याच्यामध्ये होती. पहा, चेतना कशी असते की ज्या प्रक्रियेमध्ये तुम्ही राहता, जगता, तर चेतना की नाही ते त्याचं अनुसरण करते आणि चेतना ते तुम्हाला मग प्रेरणा सांगते की नाही हे तर वाईट आहे, तुमचं शोषण होत आहे, तुम्ही याच्या विरोधामध्ये काहीतरी केला पाहिजे, प्रतिकार तरी केला पाहिजे. हे जे इन्स्पायरेशन आहे, इन्स्पायरेशन ती चेतना दाखवते. तुम्ही ज्या प्रक्रियेमध्ये राहता तर ती प्रक्रिया जी असते ना, त्या प्रक्रियेचं चेतना आहे हे अनुसरण करते आणि ते तुमचं मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्याचा ते प्रयत्न करत असते. हा खुलासा झाला. बिरसा मुंडा त्याच प्रक्रियेमध्ये जर शिकत असताना बिरसा मुंडा शिक्षणामध्ये लई हुशार होता. आपले लोक तर आता वसतिगृहामध्ये पाहतं तर घरामध्ये आदिवासी वसतिगृह आहे की नाही, माझा पोरगा असेल तर मी कुठं पाठवू, 10 किलोमीटर दूर असता तर माझा पोरगा कसा जाईल, माझी पोरगी कशी जाईल, असे प्रश्न आपल्यासमोर होतात. बिरसा त्या काळामध्ये, मी बिरसा मुंडाच्या गावाला गेलो होतो, उली हातूला आम्ही गेलो होतो, त्याचं गाव पाहिलं. 25 घराची वस्ती आहे त्याच्यामध्ये, आजूबाजूला आहे, परंतु आता सुधारलं, त्याचं स्मारकही सुद्धा चांगल्या पद्धतीने सरकारने वगैरे बांधलेलं आहे. पण त्या काळामध्ये उलिया हातूपासून तो 10 किलोमीटर पैदल फक्त प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गेलो, पायी जायचा जंगलातून, आहे की नाही? आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. मग उच्च प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी तो चलगत लागला, चलगत, चाईबासा, चलगत नव्हे, चाईबासाला गेला. चाईबासाला तो मिशनरीच्या शाळेमध्ये त्याला तेही प्रवेश देत नव्हता. त्यांची मजबुरी होती, वडिलाची परिस्थिती, मुलाची परिस्थिती अतिशय वाईट होती. कारण तो उलिया हातूवर नाही, चलकतमध्ये राहत होता त्या काळामध्ये. चलकतमधून नंतर मग तो पायी चाईबासाला आला. ते अंतर जे आहे ना, कमीत कमी 40 किलोमीटरचं आहे. ते आम्ही पाहिलं, कारण त्या रस्त्याने आपण जेव्हा रांचीला येतो की नाही तर मधामध्ये की नाही चाईबासा लागते. आणि तो चर्च बिरसाच्या काळातला तो आजही पाहिला आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपण मित्र. पहा, शिक्षणाच्या बाबतीमध्ये बिरसामध्ये किती हे होता, अतिशय उत्साह होता तो. इथे आल्यानंतर चाईबासाला प्रवेश घेतला, प्रवेश दिला वगैरे. परंतु त्याच्या डोक्यामध्ये शिक्षण घेत असताना जे समाजामध्ये जे तणावाचे प्रकरण सुरू जे होते, वातावरण सुरू होतं, ज्या पद्धतीचे उठाव आणि ज्या पद्धतीचा सरदाराच्या आंदोलनाचा हे सुरू होतं, त्याच्या डोक्यातून ते जात होतं. तो सारखा त्याच्यावर लक्ष, शिकत असताना बरं का, शिकत असताना त्याच्यावर त्याचं लक्ष होतं. तो कधी कधी त्याच्या लढ्यामध्ये सामील सुद्धा व्हायचा, लहान असताना सुद्धा त्याच्यामध्ये तो सामील व्हायचा. आणि सामील झाल्यानंतर तो प्रभाव त्याच्यामध्ये हे झाला. आणि म्हणून इकडे जो चाईबासामध्ये जो नाटक नावाचा जो पादरी जो होता, तो शिकवणारा जो होता, त्या शाळेचा प्रमुख जो होता, आपल्याला पहा इथे कसं आहे की आपल्याला हे म्हणतात की त्या काळच्या संताली मुंडा आणि यांनी आदिवासी धर्म त्यांनी स्वीकारला म्हणून ते बहिष्कृत आजच्या घडीमध्ये आपण म्हणतात. परंतु त्यांनी हे धर्म का स्वीकारले याच्या मागच्या आपण कारण आपण काही हे करत नाही. ते मुद्दाम करून त्यांनी आपला हा तो धर्म त्यांनी काही स्वीकारलेला नाही आहे. कारण त्यांच्या जमिनी ह्या ज्या सदानी जे लोक आहेत, बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांनी लुटलेले होते. जमीनदारांनी आपल्या जमीन त्यांच्या लुटलेल्या होत्या. त्यांना कर्जबाजारी केलेलं, तो नाच शोषण हे केल्यानंतर त्याला असं वाटलं की बा, आणि त्यांनी हे सांगत होते, पादरी सांगायचे, अरे बाबा तुम्ही इसाई धर्म जर स्वीकारला की नाही तर तुझ्या ज्या जमिनी आहे ह्या जमिनी तुला परत मिळेल, तुझ्यावर अन्याय सुद्धा होणार नाही, अशा प्रकारचे ते त्यांना सांगत होते. त्यांना अशा प्रकारचा विश्वास देत होते. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. बरेचसे लोक असे टीका करतात, आज करतात,
बिरसा मुंडा तर दाऊद होता, बिरसा मुंडा तर ईसाई होता. अरे ईसाई होता तर कसा ईसाई होता हे तर समजलं पाहिजे ना कसं आहे. अनेक लोक जे आहे की नाही धाकामुळे की नाही त्यांनी हा धर्म त्यांनी स्वीकारलेला होता. म्हणून एक प्रसंग असा आला की हा नाटकने असं सांगितलं शाळेमध्ये, बा हा तर असा म्हणते की बा आदिवासी लोकांनी जर धर्म जर स्वीकारला तर यांच्या जमिनी परत मिळेल. झाला परत जमिनी तर परत मिळून राहिल्या, जमिनीचं अतिक्रमण होऊन राहिलं, जमिनीचं लूट होऊन राहिली. हे तर जे जो प्रकार आहे हा प्रकार आजही सुरू आहे. आणि हा जो गाढव जो सांगून राहिला की बा धर्म स्वीकारला तर हे होईल, म्हणून त्या ठिकाणी यांनी वाद केला, यांनी ठिकाणी चर्चा केली. तारीख त्याच्याशी चर्चा केली जरी नाही केली पण आपल्या मित्रमंडळीमध्ये यांनी चर्चा केली आणि ते त्याच्या कानावर गेले नॉटरीच्या. तर अरे हा जो माणूस जो आहे, हा जो पोरगा जो आहे बिरसा, हा तो विद्रोही प्रकारचा दिसते. आपल्यासोबत इतरही पोरांना बिघडवल, आपल्यासारखाच इतरही लोकांना त्याच्या डोके हे करल, ठणकावल, आणि हे पोरं त्या सरदाराच्या आंदोलनामध्ये सामील होईल आणि इंग्रजाच्या विरोधामध्ये हे करल. हा प्रकार जेव्हा झाला तर तेव्हा त्याला त्या शाळेतून काढून टाकण्यात आला. हा प्रसंग त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतला पाहिजे आपण. हे कारण आहे त्याच्यामध्ये. मग म्हणूनच बिरसा जे आहे, बिरसाची समज अतिशय मोठी होती. बिरसा काय म्हणतो की हे जे ईसाई आहे पाद्री, म्हणजे त्याला हे जे पाद्री लोक आहे, पाद्री लोक म्हणजे यांची टोपी म्हणजे एकच टोपी आहे. हे सगळे सारखेच लोक आहे. यांचं काम शोषण करण्याचं, लुटण्याचंच आहे. फक्त हे धर्माचा प्रसार करण्यासाठीच फक्त हे आमिष वगैरे दाखवतात आणि आदिवासी समाजाला ईसाई बनवतात. अशा प्रकारचं हे करत होता. म्हणून त्यांनी तिथून शाळा सुटली. तो शाळेतून तिथून गेल्यानंतरचा हा जो प्रवास जो त्यांचा जो होतो, म्हणजे आनंद पानच्या आश्रमापर्यंत जेव्हा आपण जातो की नाही, तर हा जो प्रवास आहे त्याच्या अनुभवाने खूप भरलेला आहे. अनेक त्यांनी हाल अपेष्टा दिला, अनेक परिस्थितीमधून तो त्याच्यामधून गेला आणि त्याला अनुभव जो आहे तो अनुभव अतिशय वाईट आलेला आहे. मामाच्या गावाला गेले तर बकऱ्या चारावं लागल्या. बकऱ्या चारता चारता पाच शिक्षणाची ओढ किती होती त्यालाही लक्षात घेतलं पाहिजे आपण. बकऱ्या चारता चारता तो पुस्तक वाचायचा आणि पुस्तक वाचताना एवढं त्याचं हे होऊन जातं की आपल्याला बकऱ्या कुठं गेल्या तर दुसऱ्याच्या वावरामध्ये चरायला गेले, आपल्याला त्याला भानच नाही आहे. तो पुस्तकामध्ये लिहीन. मग तो शेतकरी याचा आणि शेतकरी त्याला हकलाचा आणि त्याला शिव्या द्यायचा, त्याच्या मामालाही त्याच्या चुगल्या सांगायच्या. असे बरेच वेळा झालं आणि बरेच वेळा झाल्या तर एकदा त्या शेतकऱ्यांनी त्याला ठोकलं, बिरसाला टोकल्यानंतर त्याचा मामाही वैतागून गेला होता आणि वैतागून गेल्यानंतर बिरसाला हात जोडले, तो बिरसा तू बाल. बिरसा मग तिथून तो आनंद पानच्या गावामध्ये जातो आणि आनंद पानच्या गावामध्ये गेल्यानंतर मग तिथे राहतो. तिथे त्याची वैचारिक जडणघडण होत असते. त्या गावामध्ये गेल्यानंतर वैचारिक, कारण आनंद पान जे होते ते वैष्णवी संप्रदायाचे व्याख्याते होते, पंडित होते ते लोक. त्याच्यामध्ये त्याच गावामध्ये एक साधू सुद्धा होता 3-4 महिन्यापासून त्याच ठिकाणी, तोही वैष्णवी संप्रदायाचा होता. त्यांनी तिथे रामायणापासून महाभारतापासून अनेक गोष्टी ज्या आहे ना तिथे शिकून घेतलेल्या होत्या. अनेक गोष्टी त्यांनी तिथे शिकल्या आणि शिकल्यानंतर त्याची जे वैचारिक बुद्धी जी आहे, हे बुद्धीमध्ये कुठेतरी प्रकाश पडणं सुरू झाले त्याच्यामध्ये. आणि प्रकाश पडल्यानंतर मग त्याला असं वाटलं की तिथूनही त्याला तो जे सरदार जे होते, सरदाराचे जे उठाव आंदोलन जे होत होते त्याच्यामध्ये तो सामील होत होता. आणि हा समजून सांगत होता आनंद पांडे, अरे तू पागल माणूस आहे का रे, पोरगा आहे का रे, तू कशाला जाते तिथे, त्या उठावामध्ये तुला माहीत नाही गोळ्या चालतात, हे चालतात, जेल होतात, अशा फालतू गोष्टीमध्ये तू कशाला लक्ष घालते, अशा प्रकारचं त्याला समजवत होतं. पण बिरसाला त्यांनी काही त्या हे स्वीकारले नाही. त्याला वाटलं की मी जे करतो ते बरोबर आहे, माझ्या माणसाचं शिक्षण होतं आणि जे आंदोलन होत आहे तर त्या आंदोलनामध्ये मी भाग घेतला पाहिजे, ही मानसिक जी तयारी आहे, ही तयारी त्यांनी जवळपास तयार केलेली होती. याचे अनेक प्रकार आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये. याचं एक स्वप्न फार सुंदर आहे. पहा, वैचारिकता माणसामध्ये कशी, वैचारिकता त्याच्यामध्येच भिनते. जो परिवर्तनाच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देतो, लक्षात घेतलं पाहिजे आपण. चळवळी अशा मोठ्या होत नाही. चळवळीमध्ये माणसाला झोकूनच द्यावं लागते. जर त्या परिवर्तनाच्या चळवळी असेल तर, मुद्द्याच्या चळवळीमध्ये काही
गेलं गेलं, नाही गेलं, घरी असलं तरी चालतं, मोर्चे चालत राहतात. पण आमूल परिवर्तन करायचं आहे. सामंतशाहीने भांडवलदारी उलटवून टाकायची आहे. तर अशा आंदोलनामध्ये घरी राहून चालणार नाही तुम्हाला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मित्र. आणि अशाच लोकांना जागताना आणि झोपताना सुद्धा किती स्वप्न दिसतात. परिवर्तनाचे, लढ्याचे हे स्वप्न त्याला दिसतात. बिरसाला दिसतं. कसं स्वप्न होतं पहा बरं त्यांचं. फार मजेशीर स्वप्न आहे याच्यामध्ये. ते स्वप्न असं होतं की बिरसा झोपेत होता. झोपेमध्ये त्याला एक म्हातारा दिसतं दाढीवाला. त्याला 3 माणसं दिसतात. ते 3 माणसं कोणते? एक राजा दिसतो, दुसरा वकील दिसतो, तिसरा पादरी दिसतो. असे 3 माणसं जे आहेत, शोषण करणारे 3 माणसं. शोषण करून कोण होतं? आदिवासी माणसाचं त्या काळामध्ये हेच लोक होते की नाही. हे प्रतीक आहे स्वप्नामधले त्यांच्या शोषणाचे. राजा बी होता, राजाही शोषण करतच होता की नाही त्यांचा. पादरी होता, त्याचं तर धर्मांतरच करून टाकायचे आहे की नाही. आणि हा जो तुमचा राजा, पादरी आणि वकील, तर हे जे सरदारी आंदोलन काय केस टाकायचे. केस काही याच्या बाजूने लागायचीच नव्हती. ते संपूर्ण जमीनदाराच्याच बाजूने लागायचे. म्हणजे शोषण हे 3ही लोक करायचे आणि हे 3ही लोक त्याच्या स्वप्नात असतात. म्हाताऱ्याने काय केलं? या लोकांना आदेश केला. एक झाड होतं. झाड कसं आता मव्याचं झाड होतं. सरळ झाड होतं. त्या मव्याच्या झाडावर की एक गाठोडी टांगून ठेवलेली होती. स्वप्नातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आणि वर चढासाठी चढू शकत नव्हते, कारण त्या झाडाला ते तेल वगैरे, एरंडीचं तेल म्हणा, आणखी कोणतं म्हणतात, ते पूर्ण हे त्याला चोपडून दिलेलं होतं. अगदी गरगरीत चोपडं ते झाड झालेलं होतं. आणि याला सांगितलं राजाला की बाबा तू जा आणि ती गाठोडी आहे ना, अतिशय महत्त्वाची गाठोडी आहे बरं का, ते तू घेऊन ये. राजा चढला. त्याला तर चढणं झालं नाही. चढायला गेला की तो पडून जायचा. त्याच्यानंतर बिरसाचं चरित्र जे आहे ना, समजून घ्यायला पाहिजे आपण. याच्यामध्ये अनेक तत्व, याच्यामध्ये वैचारिक तत्व याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बिरसाची मानसिकता कशी होती हे आपल्याला पाहायला मिळतात. नंतर पादरी गेला, तोही खाली पडला. आणि नंतर वकील गेला, तोही खाली पडला. तो काही आणू शकला नाही. मग बिरसाला म्हटलं की बिरसा वर जा बरं, जाऊ शकते का, आणू शकते. बिरसा गेला, भर त्या झाडावर चढला आणि ती गाठोडी घडवून खाली आणि त्या म्हाताऱ्याच्या समोर. याच्यामधून आपल्याला काय कळलं की बिरसाची ही सामाजिक जबाबदारी जी होती, ही जबाबदारी या प्रकारे त्यांच्या खांद्यावर पडली. की हे जे मुक्तीचा जे लढा आहे, मुक्तीचा, स्वातंत्र्याचा लढा आहे, हा दुसरा तिसरा कोणीच करू शकत नाही. हा बिरसाशिवाय कोणी करू शकत नाही हा लढा. आणि तसंच झालं की नाही झालं आहे की नाही. हे स्वप्न त्याला जे पडलेलं आहे, जरी हे स्वप्न जरी असलं तर प्रत्यक्ष जी हीच घटना बिरसासोबत झालेली आहे. हे स्वप्न अतिशय महत्त्वाचं आपल्याला पाहायला पाहिजे. त्यांनी ह्या घटना हे झाल्या. मग एक दुसरा प्रसंग असा येतो की हा धरतीचा आबा बनतो. पण कसा बनतो? हा प्रेषित बनतो, हा पैगंबर बनतो. पण कसा बनतो? आणि हा बनल्यानंतर याला 2 वर्षाची शिक्षा येऊन जाते. हा जो बनला की नाही, याला ही पदवी जे लोकांनी जे दिली आहे, भगवानाची बिरसा भगवानाची जे पदवी जे सामान्य जनतेने या लोकांना बहाल जे केली आहे, असं पण मिळेल का? या भगवान बनण्याच्या कारणामागे याला जेलामध्ये 2 वर्ष काढावे लागले. कसे झाले त्याच्यामध्ये फार विस्ताराने मी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु एक वेळ असा प्रसंग झाला की हा चलगतमध्ये होता. याचं राहणं आता उलियातूला नव्हतं, उलियातून चलगतमध्ये आले होते राहायला. आणि चलगतमध्ये आल्यानंतर एकदा काय झालं की हा आणि आता मित्र जंगलामध्ये गेला फिरायला. पावसाळ्याचे दिवस होते. अनायास त्याच वेळेस एक वीज पडली. आणि वीज पडल्यानंतर ती वीज त्याच्या अंगावर पडली असेल, तो भाजला. त्याचा चेहरा जो आहे ना, तो चेहरा भाजला. परंतु मेला नाही.
अपघात झाला, परंतु त्याला काही जीवितहानी हे केला झाली नाही. त्याचा मित्र घाबरला आणि तो गावात आला की अशी घटना झाली. आणि ही घटना झाल्यानंतर मग लोक गेले, बिरसा आणि त्याचे मित्र वगैरे गेले, त्याला गावामध्ये आणलं. अरे हे कसं झालं, का झालं काय? नाही, मला त्यांनी म्हटलं की मला ईश्वराचा संदेश मिळाला. त्यांनी मला एवढी अलौकिक शक्ती दिली की मी काही करू शकतो. कोणतं अघटित जरी काही जरी असेल तर मी करू शकतो. बिमार असेल त्याला मी चांगलं करू शकतो. त्यांचा रोग जो असेल तो रोगापासून मुक्त करू शकतो. अशा प्रकारचे काही आडवे तिडवे जे आहेत हे प्रश्न लोकांना सांगितले. तर तिथेच की नाही एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीजवळ एक मुलगा होता आणि तोही आजारी होता. तर बिरसाला सांगितलं, अरे तुला जर ईश्वराने एवढी शक्ती जर दिली जर असेल तर हा जो माझा नातू जे आहे ह्या नातूला पहा बरं. तर त्यांनी काय त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय म्हणाचं ते म्हणून दिलं आणि त्याला म्हटलं का हा आता दुरुस्त. आणि सुदैवाने तो दुरुस्त बी झाला आणि तेव्हापासून लोक त्यांच्यावर विश्वास. हे जे प्रकार ज्या चलकतमध्ये जे झालेले आहेत की नाही, हे चलकतमध्ये ते झालेलं आहे. बिरसाला समजून घेणं का बिरसा कर्मकांडी अर्धीला अंग लागून घ्यायचं, काही ना काही बडबड करायचं, काही ना काही उपदेश लोकांना द्यायचे. आणि ह्या उपदेशाच्या याच्यामधून याची लोकप्रियता एवढी त्या परिसरामध्ये पसरून गेली होती की लोक बिमार लोक असेल, भूतखेत असेल, काही असेल तर सगळे चलकतमध्ये यायचे. 12 महिने की नाही हेच होतं. आणि चलकतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर की आता दरबार लागलेला असाल त्या दरबारामध्ये जवळपास 300 ते 400 रोज माणसं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. हा प्रकार त्या ठिकाणी झाला. आता ह्या प्रकार पाहिल्यानंतर बिरसाच्या व्यक्तिमत्वाला हे म्हणाल की हा तर कर्मकांडी आहे. तर हा जर कर्म, मी थोडक्यामध्ये आणखी परत तुम्हाला हा विषय सांगतो. फार विस्ताराने सांगण्याची गरजही नाही आहे. आपण याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. मी पहा, या संदर्भाने मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर या पुस्तकामध्ये सगळं विस्ताराने लिहिलं. मी या ठिकाणी विस्ताराने सांगण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये. परंतु हे सगळं झाल्यानंतर त्याच्या मागची पृष्ठभूमी आपण समजून घेतली पाहिजे. बिरसाने मनोमन की हे विचार केलेला होता की हे जे काही आता लढ्याचं आपण स्वरूप पाहतोय हे काही कुचकामी लढा आहे, हे काही कामात येणार नाही. आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागेल हे त्यांनी मनाची पक्की खूणगाठ करून ठेवलेली. जन आंदोलनाशिवाय आपण आपल्या मुक्तीचा लढा चांगल्या प्रकारे लढू शकत नाही हे त्यांनी म्हणून त्यांनी व्यक्त नाही केलं. फक्त एवढंच त्याच्यामध्ये हे होतं. परंतु या जनलढ्यामध्ये ह्या सामान्य माणसाला काही समजत नाही की असे माणसं जे असतात की ज्याच्यामध्ये चेतनाच नाही आहे, ज्याला काहीच समजत नाही, असे माणसं लढ्यामध्ये कशी येईल, आहे की नाही. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांची भाषा कोणती आहे हे समजून घेतलं आणि त्यांच्या भाषेमध्ये काय झालं की त्यांचा विश्वास संपतो घेतला. आणि त्यांचा विश्वास कशावर होता? सामान्य माणसाचा कर्मकांडावर होता, धर्मावर होता आणि रीतीपिढीवर होता. हे असे जे फालतू जे कर्मकांडी जे गोष्टी त्याच्यावर विश्वास होता. म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेचा अवजार त्यांना बनवला आणि त्याच भाषेमध्ये त्यांना हे केलं आणि एवढा मोठा रिस्पॉन्स आणि एवढा मोठा विश्वास बिरसावर हे केला की बिरसासाठी ते काही करू शकत होते अशा प्रकारचे. कारण बिरसाला ज्यावेळेस, कारण याच्या मागे जेव्हा हे झालं हे गोष्टी काही इतर लोक समजू शकले नाही, पण मिशनरी लोकांनी समजून घेतलेलं होतं की हे काही बऱ्याची गोष्ट आहे. 400-500 लोक त्याच्यामध्येही सरदार लोक येतात आणि सरदार लोक गावागावामध्ये जातात आणि बिरसाच्या कर्मकांडाबद्दल त्याच्या चमत्काराबद्दल काही ना काही सांगून लोकांना बिरसावर विश्वास ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. बिरसाला या लढ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत येतात. हे इतर लोकांना समजलं नाही आहे. परंतु जमीनदार होता तर जमीनदाराचे पहिल्यांदा लक्षात आलं नाही, परंतु मिशनरी लोकांच्या लक्षात आलं. याच्यामुळे का होत होतं की बिरसा ज्या पद्धतीनं धर्माचं काम करत होता, बिरसा धर्माचा जो काम करत होता त्याच्यामुळे बिरसाई धर्म हा जो आहे हा संकटात येत गेला. याचा प्रचार होत नव्हता, धर्म स्वीकारत नव्हता. असं जे आडवे जे संकट जे उभे केले ते बुद्ध याच्या धर्माने हे केले. म्हणून त्यांनी चांगलं बारीक लक्ष घेतलं आणि त्यांच्या लक्षात आलं की बिरसा दुसरं तिसरं काही करत नाही, लढ्याची तयारी करत आहे, राजकीय लढ्याची तयारी करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांना मात्र हे काही का हा देशद्रोही आहे असा आरोप करणारा एकही पुरावा त्याला भेटला नाही. म्हणून त्याच्यावर एक आरोप लादला की परिसरामध्ये शांतता भंग या बिरसाने केली
याच्या सबबीखाली बिरसाला 2 वर्षाची शिक्षा दिली. हा पहिला लढा, हा बिरसाचा पहिला लढा आहे. 2 वर्ष तो राहिला, पण तो 2 वर्ष राहिल्यानंतर बिरसा तर जेलमध्ये होता, पण बिरसाच्या अनुपस्थितीमध्ये सरदारांनी त्यांच्या अनुयायांनी हा लढा तेवत ठेवला 2 वर्षापर्यंत. जेव्हा आल्यानंतर बिरसा आल्यानंतर मग त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. बिरसाचं लढ्याचं ते हे जे होतं तत्त्व जे होतं किंवा त्यांची जी पद्धत जी होती, बिरसाला ज्या पद्धतीने सरदारांनी लढा दिला, हिंसक लढा दिला, याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याने स्पष्ट आपल्या अनुयायाला सांगून दिलेलं होतं की बाबा लढ्याचा हिंसा हे मार्ग नाही आहे, कारण तुम्ही एवढे कमजोर आहेत, तुमच्याजवळ आहेच काय लढ्यासाठी? धनुष्यबाण त्यांनी काम जमल का? भाला त्यांनी काम जमल का? कुऱ्हाडी त्यांनी काम जमल का? त्यांच्या हातात तोफ आहे, त्यांच्या हातात बंदूक आहे, त्यांच्या हातात एवढं मोठं सगळ्या संसाधनं त्याच्यामुळे, आणि या सगळ्या लोकांच्या शक्तीच्या समोर तुम्ही टिकू शकता, हे बुद्धाने बिरसाने आपल्या अनुयायाला सांगितलं. आणि म्हणून आपल्याला लढा असा द्यावा लागेल की तो शांतता मार्गाचा आहे. म्हणून धर्माचे त्याने पुरस्कार केला होता. धर्म म्हणजे धर्म नव्हता त्याचा बुद्धाचा, धर्म मिश्रित राजकीय धर्म असा त्याचा होता. हे सगळं वर्णन मी या पुस्तकामध्ये केलेलं होतं, आणि त्याचे आपल्याला एव्हिडन्स आपल्याला पाहायला मिळतात. बुद्धा जे मी एक प्रकरण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की याच्यामध्ये की बिरसाच्या धर्मामध्ये राजकीय स्वर हे प्रकरण लिहिलेलं आहे. त्याने बिरसाच्या संदर्भामध्ये ज्या प्रार्थना लोकगीतं केले त्याच्यामध्ये क्रांतिकारी गीतं आहेत. त्यांच्यामध्ये फुकट होतात का क्रांतिकारी गीतं जे असतात ना, हे क्रांतिकारी गीतं सामान्य माणूस लिहू शकत नाही. जो चळवळीमध्ये ज्यांनी झोकून दिलेला आहे, जीवाची पर्वा न करता त्याला हे केलेलं आहे, त्याच्या ओठावर त्याच्या जिभेवर क्रांतीचे गीतं हे खेळत असतात. हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही वाचा तो. अडाणी होते ते सरदार लोक, परंतु त्यांच्या ओठावर आणि जिभेवर जे क्रांतीचे गीत, ही चेतना आहे लढ्याची, ही लढ्याची चेतना आहे. ही चेतना समजून घेतली पाहिजे. विना चेतनाने आपल्याला हे होणार नाही. ही गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे, आणि ही नंतर आलेली आहे. परंतु सरदाराला वाटलं की हे शांतीचा लढा म्हणजे किती करून काय करायचं, किती वेळ हे तर लढतच आलो, पूर्ण 100 वर्ष हेच काम केलं आपण, पण आताही तेच काम करायचं का? पण बिरसाला माहीत होतं. बिरसाने सांगितलं की आपण 5 वर्ष द्या, 5 वर्षामध्ये आपण एवढं सक्षम करू की त्याला आपण त्या शक्तीला आपण तोंड देऊ. याचा अर्थ काय होतो? जर 5 वर्ष जर थांबलं, आपण आपली व्यवस्था आणि आपली लढायची तयारी जर केली, तर याचा अर्थ काय होतं? याचा अर्थ होता की ज्या पद्धतीने त्यांच्याकडे संसाधन आहे त्या संसाधनाने त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढा द्यावा लागेल, परंतु आपली तयारी नाही आणि आपण लढा द्यायला तयार झालो, हे बिरसाला माहीत. बिरसाचा हे होता. बिरसाच्या वैचारिकतेबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे मित्र. बिरसाची वैचारिकता क्रांतिकारी होती. त्यांना की ही जी व्यवस्था जी आहे ही शोषणावर आधारित व्यवस्था आहे, लुटणारी व्यवस्था आहे, उत्पीडन करणारी व्यवस्था आहे. आपली जी व्यवस्था आहे पारंपरिक सांस्कृतिक मूल्यावर आधारित ही व्यवस्था आहे, समूहवादी व्यवस्था आहे. त्याला समूहवादी व्यवस्था म्हणजे समजून घेतलं पाहिजे की ज्याच्यामध्ये भेदभाव नाही आहे, या व्यवस्थेमध्ये भेदभाव नाही आहे, शोषण नाही आहे, उत्पीडन नाही आहे, आणि जी सामूहिक जी संपत्ती आहे, जे संसाधन आहे, हे संसाधन एक आहे. गावामध्ये शेती असेल तर एका कोणाची मालकीची ती शेती नाही, संपूर्ण गावाची ती मालकीची शेती आहे. त्याला म्हणतात खुटखुटी. या पद्धतीला म्हणतात मुंडा आणि मानकी. मुंडा आणि मानकी पद्धती ही जी आहे, या पद्धतीला, या समूहवादी पद्धतीला मार्क्स काय म्हणतो? मार्क्स थोडंसं वाचलं पाहिजे आपण. ह्या पद्धतीला मार्क्स काय म्हणतो? ही जी पद्धती, सांस्कृतिक पद्धती मार्क्स म्हणतो, हीच जी पद्धती आहे हीच साम्यवादी संस्कृती आहे, ही साम्यवादी पद्धती आहे. म्हणजे मार्क्स एवढा मोठा माणूस, जगामध्ये त्याची चर्चा आहे, ज्याच्या विचाराने वर्गीय लढे उभे होतात, असा माणूस म्हणतात की आदिवासीच्या संस्कृतीमध्ये दुसरं काहीच नाही, ती आदिम संस्कृती आहे. आणि ही संस्कृती बिरसाला काय करायचं होतं? स्थापित करायची होती. किती मोठा क्रांतिकारी निर्णय आहे बिरसाचा, आहे की नाही? समजून घेतलं पाहिजे ना याच्यामध्ये. आणि याच्यासाठी आहे, परंतु याच्यासाठी आपल्याला काय करायला अडचण काय आहे आपली? ही जे शोषणवादी संस्कृती आहे, हे जे
तुमचे वसाहतवादी धोरणं आणि सरकार शासन आहे, या शासनाला तुम्हाला उलटून आणि आपलं जे मुंडाराज होतं त्या मुंडाराजाला स्थापन करावं लागेल, हा संदेश त्यांनी आपल्या याला अनुयायाला दिलेला होता. आणि या पद्धतीने त्यांनी आपलं आंदोलन उभं केलेलं होतं. 2 वर्षाच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तो चलगतला गेला. हे याच्याही मागे त्याचे कार्यकर्त्याला, आपल्या अनुयायाला, संघर्षाला जर चांगल्या प्रकारची शक्ती जर द्यायचं असेल तर काही ना काही ज्या गोष्टी ज्या असतात की नाही त्या कराव्या लागतात. त्यांच्यासमोर अशी उदाहरणं ठेवावं लागतात की जेणेकरून त्यांची चेतना आहे, त्या चेतनेचं बल जे आहे ते वाढलं पाहिजे. त्याच्यामध्ये ती ऊर्जा आहे, ती ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. बिरसाबा त्या काळामधला अडाणी माणूस, आपण या काळामध्ये तसे आंदोलन उभे नाही करत. त्यांनी यात्रा ज्या आहे की चला की ज्या आपल्या पुरख्या लोकांनी जे स्थळ, पवित्र स्थळ जे निर्माण जे केलेले होते आणि ते स्थळ इथल्या जे जमीनदार लोक असेल, जे राजे लोक असेल, त्या लोकांनी जे लुटण्याचं काम केलं, त्याला बरबाद करण्याचं काम केलेलं आहे, त्याला पवित्र करण्याचं आपण काम करू. अशा प्रकारचं म्हणून चेटिया मंदिराला भेट दिली. त्याचं म्हणजे चेतना तुम्ही एका ठिकाणी तो असं म्हणतो कसा म्हणजे आपल्या अनुयायाला कसा म्हणजे हे करत असतो की शोषण कशा प्रकारचं होते आणि शोषण कोण करते आहे का नाही, हा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगावा लागेल. तो वाचा तुम्ही. त्या ठिकाणी तो शोषणाचे उदाहरण देतो की हा वर्ग आहे बरं का, स्वयंपाक करत असताना जे एक घटना वगैरे हे असतात तर त्याचा तो उदाहरण देते. हा जो वर्ग आहे, हा दबलेला दगड जो आहे मातीमध्ये आहे की नाही, अशा प्रकारचं तुमचं शोषण होत आहे बरं का. म्हणजे अनुयायाला सांगतो, अवसर म्हणतो की नाही आपण जेव्हा सामाजिक काम करतो तर आपण शोषण सांगतो की नाही, समजून सांगतो की नाही, अरे तुझं शोषण होत आहे पण कोण करते आणि मग हे लोक करत आहे. बिरसा तेच सांगत होतं, तुझं शोषण करणारा आहे हा जमीनदार आहे, हा न्यायाधीश आहे, हा पादरी आहे, हे जे गोरे लोक आहे ते गोरे लोकच तुमचं शोषण करणारे आहेत, हे तुमचे वर्गीय शत्रू आहे, याचा निपात केला पाहिजे. हे कोण सांगतो? हे साधं संघटन आहे का? हे साधं आंदोलन आहे? असं आंदोलन होते का? असं आंदोलन कधीच झालं नाही. तुमचे जेवढे काही तुमच्या त्या याच्यामध्ये झारखंडमध्ये जे आंदोलन झाले असे आंदोलन या पद्धतीचे आंदोलन झाले नाही. म्हणून या बिरसाचं जे आंदोलन जे वेगळं आणि भिन्न आपण जे पाहतो की नाही इतर आंदोलनापेक्षा, याचं वैशिष्ट्य हे आहे याच्यामध्ये. हा एक प्रकार आहे. तर हा एक प्रकार आपण समजून घेतला पाहिजे मित्र. आणि इथून की नाही दुसऱ्या लढ्याची सुरुवात होऊन जाते. दुसऱ्या लढ्याची सुरुवात होते, त्याच्यासमोर ती तयारी केल्या जाते आणि सैल रकममध्ये या लढ्याची समापन होतात. प्रत्येक लढ्यामध्ये होतं आणि अतिशय वाचण्यासारखं म्हणजे आणि समजण्यासारखं हा भाग आहे, हा आंदोलनाचा जो भाग आहे. सैल रकममध्ये यांना माहीत होते, अत्यंत गोपनीय पद्धतीने ते आपल्या मिटिंगा आणि कामं करत होते, परंतु त्यांचे पेरलेले जे हस्तक होते त्या हस्तकाच्या माध्यमातून जे इंग्रज सरकार आहे या सरकारापर्यंत ह्या बातमी जातात आणि फार मोठा त्या ठिकाणी पोलीस फोर्स पाठवला जातो. अनेक ठिकाणी मी उदाहरणं काही टाळली आहेत वेळेच्या अभावी. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते सैल रकम म्हणजे तिथे फक्त एकच रस्ता होता जा घ्यायला वगैरे, आणि 2 महिन्यापासून ती तयारी होती बरोबर. त्याच्यामध्ये 2 महिन्यापासून ते लोक तिथे जात होते, राहत होते आणि खूप मोठा म्हणजे त्यांनी मग तिथे मजमा तयार केलेला होता. नुसता तयारच केला नव्हता, लढ्याची तयारी बी त्यांनी त्या ठिकाणी केली. मोठमोठे दगड त्या ठिकाणी केले, शस्त्र जमा त्या ठिकाणी केले, कुल्हाडी ज्या असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवले, भाले ठेवले होते, लढ्याचं एवढं काही सामान असेल ते ठेवलेलं होतं. आणि उपजीविका ते पोट भरण्याचं जे आहे अन्न साधन तेही त्या ठिकाणी जमा केली. म्हणजे एवढी तयारी त्यांनी सैल रकमवर केलेली होती. आणि सैल रकमवर जेव्हा तयारी केल्यानंतर हे जेव्हा ब्रिटिशाला कळलं आणि ब्रिटिशांनी जेव्हा हल्ला चढवला तर त्याच्या जवळपास त्या काळाच्यामध्ये बिरसा नव्हता त्या लढ्यामध्ये याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो वाचला. परंतु त्या लढ्याला याने ब्रिटिश शासनाच्या फोर्सने पोलिसांनी अतिशय निर्दयीपणे त्याला की नाही हे चेपून काढलं आणि तो लढा मोडून काढला. त्या लढ्यामध्ये जवळपास 300 ते 400 जे लोक जे होते लोकांची हत्या झालेली आहे, शहीद झालेले लोक आहेत त्या लढ्यामध्ये. तो एक झाला. बिरसा तिथून पळाला, जंगलामध्ये गेला. पण मग जंगलामध्ये गेल्यानंतरचा हा शेवटचा भाग मी तुम्हाला सांगतो. जंगलामध्ये तर गेल्यानंतर
बिरसाचं खूप शोधाशोध झाली, त्या गावला तिकडं अमकं डमकं केलं, पण तो काही सापडला नाही त्यांच्या हातात. मग यांनी काय केलं की बा बिरसाला जो कोणी पकडून द्यायला 500 रुपये दिले. त्या काळातले 500 रुपये म्हणजे आजचे 5 लाख रुपये होते, हे की नाही. तर हा प्रकार झाला त्या काळामध्ये. आणि नंतर मग जे काही समाजकंटक जे होते, समाजकंटक पाहिले, त्याचा शोध घेतला, कुठं आहे का आहे. मग त्यांना कळलं की तो जंगलामध्ये आहे, जंगलामध्ये कुठं आहे. आणि अतिशय बेसावधपणे त्याला पकडलं आणि इंग्रजांच्या स्वाधीन केलं. अशा प्रकारचा बिरसाचा जो लढा आहे, हा लढा अतिशय प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि या लढ्याचा आपण काय आहे की आपण प्रेरणा बी घेतली पाहिजे आणि आपल्या लढ्याचा संदर्भ आहे, या लढ्यामध्ये बिरसाच्या लढ्यामध्ये आपण शोधला पाहिजे. आपल्या चेतना जागवल्याशिवाय आपले लढे की नाही, आजचे लढे अतिशय वाईट हो. इथे बस्तर आणि ज्या ज्या ठिकाणी तोच तर लढा आहे ना, काय लढा. त्याही काळामध्ये 15व्या शतकामध्ये पाहून राहिलो, आदिवासी शोषण त्याच कारणामुळे झालेलं आहे. जमीन आणि संसाधनासाठी लढा झालेला आहे. आधी काळामध्ये जगामध्येही पाहतो आपण, जगामध्ये भारतामध्ये गोष्ट सोडा, आदिवासीचं निपात करण्याचे जे प्रयत्न सुरू आहे, ते प्रयत्न सुरू आहे. मूळ निवासी जे युनोने जे दिले आहे, हे खरं म्हणजे षडयंत्र आहे. याच्या मागचे कारण आपण काही शोधून काढत नाही आहे, परंतु मार मोठे जल्लोष आपण त्या याला घेऊन करतो की एवढा मोठा दर्जा दिलेला आहे. पण त्याच्या मागचे कारण आपण हे करतो का? आपल्यावर संसाधनाचे लक्ष आहे का? आपल्याकडे आपले चोरी होऊन राहिले, लुटून राहिले आपले संसाधनं. एकीकडे तर आपण फार मोठा उत्साह साजरा करतो मूल निवासीला, दुसरीकडे हेच जे लोक आहेत हे तुमच्या संसाधनाची लूट करत आहे. आता हा विषय एक वेगळा पडतो याच्यामध्ये. पण मी हे चरित्र जे आहे ते शोषणाचं, जे वर्गीय लढे जे ज्या ज्या ठिकाणी होतात, तर तुम्हाला आपला वर्गीय शत्रू शोधल्याशिवाय तुम्हाला ते लढे कसे शक्य होईल, हा मला की मोठा आश्चर्याचा आहे. जे काही मी आता आंदोलनं जे पाहतो, हे आंदोलनं त्याला शासनाच्या विरोधामध्ये, याच्या विरोधामध्ये, त्या अरे शासनाच्या विरोधामध्ये तर होतेच होते ना. बेसिक काय आहे, आधार काय आहे त्याच्या, त्या याचा सिस्टमचा तो आधार तर काय, तो जोपर्यंत तो सिस्टमचा आधार जर काढला नाही, म्हणजे ज्या पद्धतीची भांडवल पद्धती जी आहे, हे मूळ शोषणाला उत्पीडनाला जबाबदार आहे. सामान्य माणसावर अन्याय करणारे आहे हे जेव्हा आपल्या लक्षात जेव्हा येते, तर तुम्ही त्याचं समर्थन कसं करणार, किंवा समर्थनही नाही करणार तर कानाडोळा कसा तरी तुम्ही करणार. कारण त्या समस्या उद्भवतात ना, त्या प्रक्रियेमधून उद्भवतात. ती प्रक्रिया तुम्हाला बंद करावं लागेल, आणि बंद करायसाठी मोठे लढे उभा करावं लागेल, मोठे आंदोलन उभे करावं लागेल तुम्हाला, आहे का नाही. आणि सिस्टमचा तुम्ही किंवा शासनाचा जो हे जे म्हणतो, एक तुम्हाला शासक वर्ग म्हणून समोर यावं लागेल. सिस्टममध्ये तुम्हाला हे करावं लागेल, पार्टिसिपेट करावं लागेल, हस्तक्षेप करणारी क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करावं लागेल. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या बिरसा मुंडाच्या आंदोलनाच्या प्रक्रियेमधून, चळवळीमधून आपल्याला शिकायला मिळतं. तर मित्र, मी या ठिकाणी थांबतो, बराच वेळ झालेला आहे. आणि तुम्ही ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला असेल, मी त्यांना धन्यवाद देतो. आणि मी माझा शब्द या ठिकाणी संपवतो. जय सेवा, जय.